चित्रून काढली यांना पत्रिका द्यायला विसरले आणि मला वाटलं मी दिली आहे आणि त्यांना ते शेवटी त्यांनी फायनली मला 4 दिवसांपूर्वी फोन करून विचारलं की अगं कुठे यायचं आहे कार्यक्रमाला, आणि ते पण मला कळलं की आपण पत्रिका पाठवलेली नाही. तर अशा चुका झाल्या तर मला माफ करा. पण सुश्रुत सर तुम्ही त्या चुका अगदी मनमोकळेपणाने केल्या, दुर्लक्षित केल्या. आज तुमचं खूप खूप स्वागत आणि आरोह वेलणकरला विनंती करते की त्यांनी सुश्रुत सरांचं स्वागत. आरोह आमच्या घरातील नवीन पिढीचा प्रतिनिधी आहे. अभिनेता म्हणून तुम्ही त्याला ओळखत असाल. आता थोडं पुस्तकाविषयी. आज पुस्तक प्रकाशन ज्या पुस्तकाचं प्रकाशन आपण इथे करतो आहे तर त्या संदर्भात मला थोडंसं सांगायला आवडेल. गेल्या 12 वर्षात मी किडनी कंडिशन अनुभवते आहे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा मी माझ्या या कंडिशनबद्दल माझ्या मित्रमैत्रिणींजवळ, नातेवाईकांजवळ व्यक्त झाले तेव्हा मला प्रत्येक वेळेस त्यांच्याकडनं एक प्रतिक्रिया मिळाली की तू याबद्दल लिहित का नाही, तू याबद्दल डिटेल सांग, म्हणजे इतरांना पण त्यातून कळेल की हे काय असतं आणि त्यांना कदाचित मदत होईल. कुणी जर रुग्ण असेल तर त्याला पण मदत होईल. मी लिहायचा खूप प्रयत्न केला. पर्टिक्युलरली माझ्या ट्रान्सप्लांट नंतर मी लिहायचा खूप प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस मला असं जाणवायला लागलं की मला हे करणं शक्य कसं झालं. मी तर आजारी आहे. मी आजारी असताना मला जो त्रास होतो, शारीरिक त्रास आणि मानसिक काही अनेक वेळा, पण तो सहन करण्याची ताकद माझ्यात नाही. मग मला अनेक उत्तरं मिळाली की कदाचित मी ड्रॉइंग करते, कदाचित मी अनुवाद करते किंवा मी स्वतःला गुंतवून ठेवते म्हणून. पण मग मला एक गोष्ट आणखी लक्षात आली की हे करण्याची सुद्धा मुभा आणि थोडीशी ताकद ही मला कुठून मिळते. आणि त्याचं उत्तर घरात ते म्हणजे शेखर सर. त्यांनी सगळ्या गोष्टींना डोक्यावर बसवून इतकं छान हँडल केलं होतं की हळूहळू मला लक्षात यायला लागलं की घरातलं वातावरण कसं नसतं तर कदाचित मी या गोष्टी करू शकते नसते. आणि मग मला आणखी अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. त्यानंतर असं झालं की माझ्या ट्रान्सप्लांटच्या आधी ताईला मी सांगितलं की आता ट्रान्सप्लांट आहे, मग त्यानंतर काय काय करायला लागतं वगैरे. तर ती कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तिने नोकरी सोडली आणि ती इथे राहायला आली पुण्यात. इतकंच नाही तर आईने तिचं राहतं शहर, की ज्या शहरात ती 60 वर्ष तिने घालवलं ते शहर सोडून ती अगदी सहजपणे इथे आली आणि स्थायिक झाली. तर या लोकांमुळे मला ताकद मिळाली होती. या लोकांमुळे मी माझं काम करू शकत होते. मग एखाद्या क्रिटिकली इल व्यक्तीच्या आयुष्यात जर कोणी इतकं समजूतदार सोबती किंवा केअरगिव्हर किंवा आपण त्याला केअरटेकर जे काही म्हणायचं असेल अशी व्यक्ती असेल तर त्या घराला, म्हणजे आजारी व्यक्तीला पण आणि त्या घराला पण धडपड लागते आणि त्या आजारी व्यक्तीला खूप काही करण्याची उमेद मिळू शकते. या सगळ्या गोष्टी जेव्हा मला लक्षात आल्या तेव्हा मी शेखर सरांना म्हटलं की आपण इतके वर्ष दोघंजण हे जेव्हा हँडल करतो आहे तर इथे ज्या गोष्टी तुम्ही अगदी कॉशियसली केल्या, काही गोष्टींचा अभ्यास केला तर त्या तुम्ही लिहिला. आणि मग अशा प्रकारे सुरुवाती या पुस्तकाचा जन्म झाला आणि त्यांनी ते घरावर लिहून काढलं आणि असं वाटलं की ही गोष्ट म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी की कधी कधी एखादा रुग्ण हा चिडचिडा होतो त्याच्या फिजिकल कंडिशनमुळे, तर ते चिडचिडेपण किंवा एकदम खूप रागावणे, एकमेकांमध्ये भांडणं होणे, कुटुंबात भांडणं होणे हे पण शक्य असतं. पण ती गोष्ट आमच्या घरात झाली तर ती केअरगिव्हरच्या खूप संयत असल्यामुळे, संयमी असल्यामुळे ती टाळल्या गेली. तर ह्या गोष्टी आम्ही या पुस्तकात लिहायचा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण आणखी या पुस्तकात काय आहे त्याबद्दल तुम्हाला म्हणजे माहिती द्यावी म्हणून मी स्वातीताई सोनसळे यांना विनंती करते की त्यांनी त्यातल्या काही पार्टचं अभिवाचन.
सोबती रुग्ण व त्यांचे सोबती यांच्याशी संवाद साधताना मला हे सतत जाणवते की संभाषणाच्या ओघात मी सांगितलेल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. दैनंदिन जीवनात त्यांच्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी त्या माहितीचा त्यांना उपयोग होतो. त्यांच्यापैकी अनेक लोक नंतर तसे होऊनही दाखवतात. काही सूचना तर अगदी साध्या असतात, ज्याला आपण इंग्रजीत नो रॉकेट सायन्स म्हणतो, तशा स्वरूपाचे. दडपणात असताना साध्या साध्या सोप्या गोष्टी सुद्धा कधी कधी सुचत नाही. असे अनुभव वारंवार येऊ लागले तेव्हा वाटले की आपल्याला जे आवडले आहे ते एकत्रितपणे नोंदवले जावे. त्यामुळे मी म्हणतो की हे पुस्तक नसून एक संवाद आहे. या संवादातून थोडी जरी मदत कुणाला होऊ शकली तरी मला समाधान मिळेल. प्रत्येकाने प्रत्येक अनुभवातून जायलाच हवे असे नाही. इतरांच्या अनुभवातून सुद्धा आपल्याला धडा घेता येतो. हा संवाद प्रशिक्षित किंवा व्यावसायिक काळजीवाहकांसाठीचा नाही हे उघड आहे. सोबतीच रुग्णांची काळजी घेणाऱ्या आप्तेष्टांसाठी आहे. आपल्या प्रिय व्यक्तींची त्यांच्या कठीण काळात सोबत करू इच्छिणाऱ्या व त्यासाठी आपला वेळ, आपली शक्ती आणि आपल्या सुखसोयीपणाला लावणाऱ्या माझ्या संवेदनशील मित्रमैत्रिणींसाठी आहे. तसेच निरपेक्ष भावनेने रुग्णसेवा करणाऱ्या स्वयंसेवकांना सुद्धा यातील माहितीचा उपयोग होऊ शकतो. या संवादादरम्यान मी सोबत्यांशी संबंधित विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. रुग्णसेवेशी संबंधित सगळ्याच बाबींची चर्चा करणे अर्थातच अशक्य आहे, परंतु शक्य तितके जास्त मुद्दे आपण समाविष्ट करू. रुग्णसेवेचे शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिक आयाम, सोबत्यांचे वैयक्तिक आयुष्य, तसेच सोबतीचा काळ संपुष्टात आल्यानंतर सोबत्यांना त्यांच्या जीवनात करावे लागणारे बदल, अशा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर आपण सविस्तर विचार करू. प्रथम, पैसा पैसा पैसा. गंभीररित्या आजारी रुग्णांचे सोबती म्हणून वावरताना अनेक ताण तणावांचा सामना करणे क्रमप्राप्त असते. त्यात आर्थिक आघाडीवर संघर्ष करावा लागणार असेल तर परिस्थिती हाताळणे अधिकच कठीण होऊन बसते. पैशांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सुद्धा सोबत्यांवर असेल तर त्यांची बरीचशी शक्ती ते करण्यात खर्च होते. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावर होणे अपरिहार्य असते. साहजिकच भावनिक संतुलन राखणे कठीण होते आणि समस्या वाढू लागतात. तसे होऊ नये म्हणून योग्य आर्थिक नियोजन सोबत्यांची प्राथमिकता असावी. तहान लागल्यावर विहीर फोडण्यात अर्थ नाही. आयुष्यात काही वाक्य आपण इतक्या वेळा वापरलेली असतात की ती सवयीने उच्चारली अथवा ऐकली जातात. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे आणि पैशाचं सोंग आणता येत नाही, ही अशाच प्रकारची विधाने आहेत. ती शब्दशः खरी आहे, पण त्यांच्या सत्यतेचा प्रत्यय आपल्याला केवळ प्रत्यक्ष अनुभवातून येऊ शकतो. अन्यथा ते निव्वळ कोरडे शब्द ठरतात. पैसा म्हणजे सर्वस्व नाही याविषयी दुमत असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीजवळ पैसा मुबलक आहे, पण ती व्यक्ती तिच्या आयुष्यात शांती, समाधान, प्रेम, आपुलकी यांना पारखी झालेली असेल तर तिचा कोणालाच हेवा वाटणार नाही. हे खरेच आहे की पैशाने स्वादिष्ट अन्न मिळू शकते, पण भूक विकत मिळत नाही. पैसा उंची गाद्या गेद्या देऊ शकतो, पण झोप देऊ शकत नाही. पैशामुळे उत्तमोत्तम सुविधा, नोकर चाकर मिळवता येतात, पण प्रेमाची खरेदी करता येत नाही. पण त्याची दुसरी बाजू देखील आहे. पैशाचे सोंग आणण्यात नाही याविषयी सुद्धा दुमत असण्याचे कारण नाही. कल्पना करा की आपण किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि म्हणू लागलो, मी तुम्हाला खूप आशीर्वाद आणि प्रेम देतो आणि बदल्यात मला 5 किलो साखर द्या. दुकानदार आपल्याला काहीसे असे उत्तर देईल, खूप आशीर्वाद आणि प्रेम यांच्या बदल्यात मी तुम्हाला खूप नमस्कार आणि धन्यवाद देतो. कृपया साखर मागू नका. इथे मुद्दा इतकाच आहे की आपल्याला योग्य वाटत नसेल किंवा पटत नसेल तरी हे खरे आहे की ज्याप्रमाणे पैसा देऊन भूक, झोप, शांती, समाधान विकत घेता येत नाही, त्याप्रमाणे सद्भावना देऊन सुखसुविधा, गाडी बंगला व वैद्यकीय उपचार मिळवता येत नाही. पैशाला अनेक मर्यादा आहेत
याबद्दल काही संशय नाही, पण त्याची जीवनात खूप उपयोगिता देखील आहे. पैशासंबंधीचे हे वास्तव आपण एकदा स्वीकारले की मग त्यानुसार आपण आपले जीवन घडवू शकतो. वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महागडे होत असताना प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा उतरवून घेणे गरजेचे आहे. विम्याची रक्कम काय असावी हे त्या कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वय, त्यांची एकूण प्रकृती, स्वास्थ्यासंबंधी तक्रारी इत्यादी बाबींचा विचार करून ठरवता येईल. परंतु सगळ्यांच्या तब्येती चांगल्या असतील तरी कमीत कमी रकमेचा आरोग्य विमा करून घ्यायला हरकत नसावी. दीपगृह सोबती म्हणून वावरताना केवळ रुग्णांची सोबत करणे या भूमिकेतून आपण विचार करत नाही आहोत. किंबहुना ज्या व्यक्तीला सोबतीची गरज आहे तिला साथ देणे असा व्यापक अर्थ आपण घेत आहोत. असे करीत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. आपला आहार, विहार, व्यायाम, दिनचर्या नियमित ठेवण्यासंबंधी आपल्याला जागरूक राहावे लागेल. या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. एक स्त्री जेव्हा सोबत्याच्या भूमिकेत असते तेव्हा तिला स्वतःकडे लक्ष देण्याची जास्त गरज असते. एकीकडे बहीण, मुलगी, आई, पत्नी किंवा मैत्रीण आणि दुसरीकडे भाऊ, मुलगा, वडील, पती किंवा मित्र असा विचार करता त्यांच्या नात्यांमधील त्यांचा मानसिक व भावनिक सहभाग जास्त अथवा कमी असतो अशातला मुळीच भाग नाही. मग स्त्री जेव्हा सोबत्याच्या भूमिकेत असते तेव्हा तिला स्वतःकडे लक्ष देण्याची जास्त गरज असते. म्हणजे काय? तर याचा अर्थ असा की अजूनही आपली संस्कृती पुरुष प्रधान आहे. त्यामुळे पुरुष सोबत्यांना स्वतःसाठी वेळ काढणे जास्त सोपे असते. आजही अनेक कुटुंबांमध्ये घरातील कामात उदाहरणार्थ स्वयंपाक, मदतीस न आल्यास झाडलोट करणे इत्यादी पुरुषांचा सहभाग नगण्य असतो. आणि हे फक्त ग्रामीण भागात घडते असे म्हणता येत नाही. शहरी व सुशिक्षित कुटुंबे देखील या वस्तुस्थितीला अपवाद नाही. घराबाहेरील कामे स्त्रिया समर्थपणे पार पाडताना आपण बघतो, परंतु घरातील कामे पुरुष तितक्या सहजतेने करताना दिसत नाही. याविषयी आकडेवारी देण्याची गरज नाही. आजूबाजूला नजर टाकली तर तुमच्याही हे सहज ध्यानात येईल. याचा परिणाम असा होतो की सोबती म्हणून वावरत असताना स्त्रियांना जास्त जबाबदारी उचलावी लागते आणि ती स्त्री जर गृहिणी असेल तर विचारायला लागते. काही वेळा दिवसेंदिवस घराबाहेर पाऊल टाकण्याची संधी तिला मिळत नाही. घरातील पुरुष काही कामानिमित्त बाहेर जातो, लोकात मिसळतो किंवा नुसताच फिरून येतो. त्यामुळे त्याला थोडा का होईना पण विरंगुळा मिळू शकतो. मात्र कामातून आवश्यक असलेली अशी फुरसत मिळणे अनेक गृहिणींच्या नशिबी नसते. मी अशा अनेक गृहिणींची उदाहरणे बघितली आहेत ज्यांना स्वतःसाठी वेळ राखून ठेवताना आपण काहीतरी चूक करीत आहोत असे वाटत आहे. असा विचार करण्याची आवश्यकता नाही. उलट स्वतःला आपण थोडा वेळ दिला तर आपण जास्त चांगल्या प्रकारे सोबत करू शकतो याचे सर्व सोबत्यांनी कायम स्मरण ठेवावे. आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, परिचयात एखादी अशी गृहिणी असेल तर तिला तिचा वेळ मिळावा यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे. दिवसातून किमान एकदा तरी तिला काही वेळ स्वतःसाठी देता यावं याची व्यवस्था करावी. बहुतांश वेळी ती स्वतःसाठी वेळ मागणार नाही. किंबहुना तुम्ही जर तिला विचारले की थोडा वेळ ती बाहेर जाऊ इच्छिते का तर उत्तर नकारार्थी असू शकते. म्हणून असे प्रश्न न विचारता पुढाकार घेऊन तिला थोडा वेळ जबाबदारीतून मोकळे करावे. धन्यवाद. धन्यवाद शास्त्री. तर असे छोटे छोटे विषय घेऊन आम्ही पुस्तकात त्याची मांडणी केलेली आहे की ज्यातून घरचे जे केअरगिव्हर्स आहेत त्यांना काय काय गोष्टी फेस कराव्या लागतात आणि त्यांना काय काय गोष्टींसाठी आपण प्रिपेअर करू शकतो. हे सगळे मुद्दे आम्ही पुस्तकात घेतलेले आहेत आणि हे पुस्तक अमलताज बुक्सनी प्रकाशित केलेले आहे. मी आता नीना दीदींना विनंती करते की त्यांनी
प्रयत्न केले, कारण आपल्या सोसायटीमध्ये जेवढे रुग्ण आणि मध्यमवर्गीयांमध्ये ह्या गोष्टी जरा जास्त घडतात. एक कॉन्शियसनेस असतो की आपल्याला लोक काय म्हणतील या भावनेने लोक ग्रस्त असतात, आणि त्यामुळे ते आपली कपॅसिटी नसताना सुद्धा आपल्या त्यांची काळजी घेण्यामध्ये सगळं आयुष्य लावून देतात, पैसा पण टाकतात, आणि त्या लोकांपर्यंत त्याचा मेसेज जावा म्हणून पुस्तक आम्ही खूप सोपं ठेवलेलं आहे. आज पुस्तकाची किंमत ही 200 रुपये आहे, पण आज ती सवलतीच्या दरात 150 रुपयाला मिळेल. आणि एकच विनंती आहे की तुम्ही वाचून ते त्या लोकांपर्यंत ते पुस्तक पोहोचावं, त्यातलं कंटेंट पोहोचावं ज्यांना त्याची खरोखर गरज आहे. तर मी विनंती करेन की तुम्ही पुस्तक घ्या आणि वाचून आम्हाला अभिप्राय कळवा. त्यानंतर त्यातलं काही गोष्टी तुम्हाला जर जाणवत असतील तर त्या नेक्स्ट त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही सजेशन पण देऊ शकता की ही गोष्ट यात राहिलेली आहे. आता कार्यक्रमाचा दुसरा सेगमेंट म्हणजे जेव्हा सोबती या कॉन्सेप्टचा आम्ही स्वतः विचार करत होतो, तेव्हा आम्हाला अनेक लोक असे दिसत होते की जे खरोखर आमच्या आयडियल याच्यात असणारे होते, चौकटीत असणारे होते. आणि तशा एक होत्या पुढे वत्सलाताई दाखवत. आम्ही त्या आता इथे आलेले आहेत. आम्ही दिनानंतर जेव्हा माझं सेकंड डायलिसिस सुरू झालं तेव्हा वत्सलाताईंशी आमची ओळख झाली. त्या त्यांच्या पतींना घेऊन यायच्या. आठवड्यातून 3दा डायलिसिस. वत्सलाताईंची ओळख म्हणजे त्या घरकाम करायच्या की आम्ही राहतो तिथल्या एरियाकडे आता दाखल झाला. त्या इतक्या प्रेमळ आहेत की फक्त त्यांच्या पतींना घेऊन हॉस्पिटलला येऊन त्यांची काळजी घेणे एवढं त्यांनी कधीच केलं. तिथे पहाटे आलेले जितके पेशंट असतील डायलिसिस बेडमध्ये, 3 बेडमध्ये, त्या त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं की कुणासोबत कोणी आलं नसेल तर वत्सलाताई तिथे असेल. मग त्यांना खायचं आणून दे, त्यांना ब्लँकेट आणून दे, त्यांना विचारायचं. हे इतकं त्या प्रेमाने करायच्या की आम्हाला अगदी सवय झाली की वत्सलाताई आल्या का, आज का आल्या नाही, काय कारण असेल, इथपर्यंत आम्हाला या 3-4 महिन्यात वत्सलाताईंची सवय झाली. आणि एक आदर्श सोबती म्हणून आम्हाला ते दिसू लागलं. आम्हाला हे पुस्तक लिहिताना सुद्धा की काय काय गोष्टी एका सोबत्यामध्ये असाव्या, तर त्यांना अगदी मोजकं लिहिता वाचता येतं तरी पण जी स्कीम आहे रुग्णांसाठी, किडनी रुग्णांसाठी, त्या स्कीमसाठी लागणारी कागदपत्र मिळणे, महानगरपालिकेलाच आहे की कागदपत्र नीट ठेवणे, हे सगळं वत्सलाताई खूप इमानदारीने करायचे. म्हणून आम्ही ठरवलं की आमच्या या पुरस्कार म्हणजे आजच्या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार द्यायचा. तर यांच्या स्मृतीमध्ये आम्ही सोबती सेवा पुरस्कार 2025 हा पहिला पुरस्कार त्यांना देतो आहे. मी वत्सलाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. मी माझ्या भावाला गणेश कराटे त्यांना विनंती करते की त्यांनी यावं आणि त्यांना पुरस्कार आईला जमणार मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं. मला खूप आवर्जून सांगायचे की त्या PMCच्या स्कीम्समध्ये बरेच औषधं, इंजेक्शन मिळतात. महागडी इंजेक्शन असतात आणि वगैरेसाठी इंजेक्शन असेल तर ते 2,500 रुपयापर्यंत किंमत असते. मी अनेक सुखवस्तू लोकांना सुद्धा ती इंजेक्शन पेशंटला विकताना बघितलेले असतात. पण वत्सला त्यांनी प्रत्येक वेळा सगळ्या व्यक्ती प्रवाहामध्ये त्या इंजेक्शन काढून देतात. आणि ते त्यांना म्हटलं जायचं की तुम्ही सध्या ते इंजेक्शन का आणून देत नाही, माझ्या सुखात देतात. त्यांचं होतं की गरीब लोकांना त्यांच्या गरीबची जाणीव सो ही व्हेरी स्पेशल. लोकांचे आम्हाला आणखी काम करण्याची ऊर्जा देतात आणि तुमचा दृष्टिकोन कसा असावा किंवा की सामाजिक कामासाठी तयार झालेले असतात तर त्या यांनी पाहण्याचं आम्हाला त्यांनी नजर दिली आहे असं मी म्हणेन. आणि खूप स्पेशल आहे इतक्या की त्यांचं नेफ्रॉलॉजिस्ट सुद्धा त्यांना
धन्यवाद सगळ्यांना तुम्ही आल्या. माझ्या किडनी कंडिशन नंतर आम्ही जेव्हा ठरवलं की आपण ही जी इन्फॉर्मेशन किंवा ही जी माझी कंडिशन मी सांभाळते आहे, घरची सांभाळतात आहे, तर त्याचा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून आम्ही केअरिंग फॉर किडनी हा सपोर्ट ग्रुप सुरू केला आणि तिथून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. पण हा प्रवास इतका समृद्ध करणारा होता, कारण ज्या ज्या लोकांनी आम्हाला यासाठी मदत केली ते खूप स्पेशल लोक आहेत. आणि कशा प्रकारे हे फॉर्म झाले याच्यासाठी मी तुम्हाला म्हणजे थोडंसं मला ते शेअर करायला आवडेल. केअरिंग फॉर किडनी या ग्रुपची संकल्पना मला यशोदा वाकणकर मिळाली आहे. तिचं संवेदना फाउंडेशन हे याचं काम इतकं मोठं आहे, एपिलेप्सीच्या पेशंटसाठी ती काम करते. तर ती मला म्हणाली की तू सुरू करते. आणि मी तिला म्हटलं नाही, माझी इतकी कपॅसिटी नाही, मी इतकं नाही करू शकणार, आठवड्यातून 2दा माझं डायलिसिस असतं. ती म्हणाली तू याची काळजी करू नको, तू आधी या गोष्टीवर फोकस कर की तुला काहीतरी सांगण्यासारखं आहे आणि ते तुला द्यायचं आहे. आणि त्या ह्याच्यातून केअरिंग फॉर किडनी सुरू झालं की त्या 3 वर्षात आम्हाला हजाराहून जास्त पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधला. म्हणजे आधी असं व्हायचं की मी छोट्या छोट्या गोष्टी सांगायचं की पाणी कमी प्यायचं असतं, ही पथ्य करायची असतात, तुम्ही इतकं निष्काळजी राहू नका. पण अनेक असे फोन आले की ज्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की हा सपोर्ट खूप गरज. एक फोन असा होता की त्या बाई रडायला लागल्या आणि म्हणाल्या की माझा नवरा खूप यंग आहे आणि त्याला हा आजार झाला, वर्ष झाला आता, तो घेतो आहे सगळी औषधं वगैरे, पण आता त्यांनी सांगितलं की माझी स्किन काळी होती आहे आणि आता मी ऑफिसला जाणार. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर मी इतके हातून गेले की बायांना हा कॉम्प्लेक्स येणं आपण समजू शकतो, पण पुरुषांनाही हा येतो आहे. किंवा मीठ कमी खायचं आहे तर आपल्या घरात म्हणजे बायकोला म्हणणे की तू तर खाते आहेस, तर तुझं पाणी पिते आणि मला सांगते आहेस की तू पाणी पिऊ नको. तर अशा प्रकारची जेव्हा आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे तेव्हा आम्ही ठरवलं की काउन्सिलिंगची खूप गरज आहे. आणि मग केअरिंग फॉर किडनीला आपण आणखी व्यापक स्वरूप द्यावं म्हणून आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांचं जे महाराष्ट्र प्रांताचं सेवा भवन म्हणून एक प्रकल्प आहे, तिथे आम्ही जॉईन केलं. कारण त्यांचं डायलिसिस सेंटर आहे आणि मग आम्ही रोजच्या रोज त्या पेशंट्सना भेटून त्यांच्यापर्यंत या गोष्टी मग त्यांचं सगळं ऐकून घेणे. काही काही वेळेस असं पण होतं की जे फॉर्मल आपण काउन्सिलिंग किंवा समुपदेशन म्हणतो तसं पण करण्याची गरज नसते. फक्त एक डायलॉग डेव्हलप करायचा असतो की तुम्हाला काय होत आहे, मग मी उभी राहायची आणि म्हणायची की मला पण हेच होतं, मी हे करते आहे, तुम्ही पण करू शकता आणि त्यातून मी जर्नी. तर यशोदानी जसं मला प्रोत्साहित केलं तसंच मुक्ताताई कुंदांबेकर तिने आम्हाला सांगितलं की याचं व्यापक स्वरूप जर करायचं असेल तर तुम्ही सेक्शन 8 मध्ये हे करा आणि फाउंडेशन स्थापन करा. तर या गोष्टींचं मेन्शन केल्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण राहील असं मला वाटलं, म्हणून मी सांगते आहे. मग आता हे सेक्शन 1 काय, कंपनी ॲक्ट काय आहे, त्याच्या काय भानगडी असतात हे आम्हाला काही माहिती नव्हतं. आणि यासाठी माझी एक मैत्रीण मदतीला धावून आली की म्हणजे नेहाली, आणि तिने सरांना म्हटलं की दादा ही जबाबदारी तुम्हाला दे, मी आम्ही करू काय करायचं. तर आज आता मी नेहाचं खूप स्वागत करते आणि अथर्व प्रेरकाला विनंती करते की त्यांनी नेहाला गुलाब द्यावं. खरं ही खूप फॉर्मॅलिटी असते पण ती गरजेची आहे असं मला वाटतं. आणि तिचं त्याबद्दलचं लिखाण वाचण्यासारखं आहे. केअरिंग फॉर किडनी म्हटल्यावर आता सपोर्ट ग्रुप केला तर त्याचं दृश्य स्वरूप काय असावं तर ते म्हणजे लोगो. मग लोगो पॅम्पलेट ते असं सगळं आलं तेव्हा हे काय आहे, ह्याचं काय करायचं. आपल्याला तर एवढं डिझायनिंग वगैरेचं काही नॉलेज नाही असं आम्हाला अगदी म्हणजे जाणीव होती पूर्णतः. मग मदतीला धावून आला तो म्हणजे प्रशांत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये तो ग्राफिक डिझायनर आहे आणि त्याला आम्ही काय काम करतो आहे याची छान जाणीव होती की त्यांनी आमच्या याच्यामध्ये 4 लोक आणि सोबती सेवा फाउंडेशन हे सगळं प्रशांतचं काम आहे. मला त्याचं इथे मेन्शन करायला खूप छान वाटतं आहे.
की त्यांनी हे सगळं काम खूप मन लावून केलं. आजच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सुद्धा त्यांनीच केलेली आहे आणि ती आवडली असं अनेकांनी आम्हाला कळवलं. तर निरंजन, तू प्रशांता त्याचं स्वागत करावं. पुस्तक लिहायचं तर लिहिणं तर झालं, पण पुस्तक आता नेमकं त्याचं पुढे काय करायचं. मी खरं अनुवाद करते आणि मी प्रकाशन संस्थेशी जुळलेली आहे, पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात प्रकाशनाशी, पुस्तक प्रकाशनाशी दिलेले त्याची मला काहीही माहिती नव्हती आणि आजारपणामुळे मी कधी त्या प्रकाशनाशी. मग आता पुस्तक लिहिल्यावर काय करायचं असं म्हटल्यावर मला मी सरांना म्हटलं की एक ना माझ्या ओळखीचे आहे, त्यांना आपण भेटूया. ओळखीचे म्हणजे काय, फेसबुकवर त्याची ओळख झालेली आणि एक किंवा दोनदा आम्ही भेटलो होतो. आम्ही भेट केलं सुश्रुत सरांकडे आणि त्यांच्यापुढे जाऊन पुस्तकाविषयी न बोलता आम्ही काय काम करतोय हे आम्ही त्यांना तासभर ऐकतो ना. आणि शेवटी मला लक्षात आले की आपण भलतंच काहीतरी बोलतो आहे. मग ते म्हणाले की बरं हे सगळं ठीक आहे, पण माझ्याकडे काय अपेक्षा आहे. आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला यातलं काही कळत नाही, तुम्ही आम्हाला सांगा की काय करायला पाहिजे, किती जायला हवं, कसं, किती रक्कम लागेल, पुस्तक कसं छापू. ते म्हणाले हे सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा आणि फक्त जेवढे म्हणजे छपाईला पैसे लागतात तेवढे तुम्ही गोळा करा, बाकी जबाबदारी माझी. आणि ती जबाबदारी त्यांनी अशी घेतली की अगदी पुस्तक हातात येईपर्यंत आम्हाला तिकडे वळूनही पाहायला लागलं नाही, आम्ही अगदी निवांत होतो. तर सुश्रुत सरांचे ते आभार. पण खूप खूप स्वागत सर तुमचं इथे आणि खूप आपल्याला अडचण आली की कुटुंबातले सगळे लोक मी पाठीशी उभे राहतात, त्याचा आम्हाला पुरेपूर अनुभव आलेला आहे. पुस्तक छापून आणायचं आहे म्हटल्यावर आता पैसे, पैसा 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 हा प्रश्न आला. पण त्यासाठी आम्हाला फार धावाधाव करावी लागली. आमच्या कुटुंबातल्या 3 जणांनी आम्हाला इतकं म्हणजे अगदी काहीही न म्हणता की हो ठीक आहे असं म्हणून पैसे दिले आणि आम्हाला पुस्तक आज छापून मिळालेलं आहे. तर मी त्या 3 कुटुंबातल्या सदस्यांचा इथे म्हणजे काय म्हणून मी स्वागत, आभार नाही म्हणतात, पण त्यांचा उल्लेख करू इच्छिते. एक तर स्वातीताई सोनसळे आणि शेखरभैया सोनसळे. स्वातीताईंचे वडील डॉक्टर नरहर पालकर यांच्या स्मृती त्यांनी आम्हाला काही रक्कम दिली. त्यानंतर नितीनदादा वेलणकर, अनंता काका वेलणकर यांच्या स्मृतीमध्ये त्यांनी आम्हाला पैसे दिले. त्यानंतर मनीषदादा आणि रेणुका हे आमचे सगळे कुटुंबीय आहेत. की खरं असा उल्लेख करायला नको, पण मला तो केल्याशिवाय राहत नाही आहे. तर त्यांनी केलं. या सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून मी प्रतिभा काकू इथे आलेले आहे. तर ताईला शेवटचा उल्लेख म्हणजे पुस्तकाचं कव्हर. तर ते कोणाकडनं करून घ्यायचं, तर ओळखीचे खूप लोक आहेत आणि खूप मोठे मोठे आर्टिस्ट माझ्या ओळखीचे आहेत. तर मला असं वाटतं की आपण असं एकदम कसं म्हणायचं आणि आर्टिस्ट लोकांनी कव्हर करून द्यायचं म्हणजे त्यांना मोबदला आपण देऊ शकू का, तर ते शक्यच नव्हतं. म्हणजे ऑनेस्टली खरंच शक्य नव्हतं. तर मी शरद तरडे म्हणून त्यांना ओळखते, तर मी त्यांना फोन केला आणि म्हटलं दादा मला ना कव्हर हवं आहे तुमच्याकडनं. ते म्हणाले बघ मी जेवढे चित्र काढलेले आहेत ते सगळे फेसबुकवर आहेत, किंवा मी तुला एक लिंक देतो त्या गॅलरीचा आणि बघ तुला वाटेल ते घे. आणि अक्षरशः मी वाटेल ते चित्र निवडलं. त्यांना सांगितलं हे खूप आवडलं, हो घे. आणि म्हटलं कसं यूज करू, म्हणजे त्या चित्रांबद्दल ते इतके पॅशनेट असतात, खूप टची असतात. पण ते म्हणाले तुला जसं वापरायचं आहे तसं.
म्हटलं याचा अर्थ काय आहे, म्हणजे तुला तुझं गवसला असेल तो आणि असं म्हणून त्यांनी ते चित्र मला दिलं. आम्ही ते कव्हर पेजसाठी वापरलं. तर मी ते आलेले नाही त्यांना पण मी त्यांचे पण खूप खूप आभार मानते. आणि आता मी या कार्यक्रमाची सूत्र नेहाली बहिणीकडे सोपवते. तिने यापुढे आजचा दिवस ॲक्च्युली बजेटचा आहे. म्हणजे माझा विषय जो असल्यामुळे मी त्याला हात घातल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. बजेटबद्दल बोलणार नाही आहे. उल्लेख असा करायचा होता की वर्षा आणि शेखर दादा यांच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना जे काय जाणवत होती प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता आणि माणसांमध्ये इन्व्हेस्ट केलेली माणसं आहेत तुम्ही. आणि गंमत अशी की एरवी आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा रिटर्न्स आपल्याला मिळतात. इथे इन्व्हेस्टमेंट त्यांची असते तरी रिटर्न्स आपलेच आहेत. छान जोडपं आहे आणि यांच्या सहवासात जो कोणी येतो तो अक्षरशः भारून जातो आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी आपल्या मर्यादेपर्यंत काय जे करायचं असेल ते आपण करण्याची प्रेरणा आपल्याला मिळतेच. पण या दोघांच्या सकारात्मकतेला बजेट नाही. तर आजचं जे सोबती सेवा फाउंडेशन तर्फे हे त्याचे सगळेजण त्याचं स्वागत करूया आणि या माणसांमध्ये इन्व्हेस्ट केलेल्या माणसाची कहाणी आपण त्याच्याच तोंडून ऐकूया. शेखर सदाला मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मीना देवी सर आणि जमलेले सगळेच नाही. खूप बोलू नका लवकर आठवा असं बसलेले सगळे आज मला सांगितले आणि असं म्हणलं तसं योग्य आहे. कारण कसं असतं की पॅशन आणि पॉईंट या अशा पुस्तकामध्ये असतात ते एका महिन्यात तयार होते. तर मी वेलनेस आणि हेल्थ त्या बद्दल इतक्या पॅशनेट आहे की त्या विषयांबद्दल मी बोलायला तर मी बोलत नाही, मी बोलतच नाही. तर त्यामुळे तुम्ही सगळे करते म्हणून तुम्हाला असं काहीतरी आज काय घडलं ते सांगितलं. तर तुम्हाला असं वाटलं की एखादा विषय मी फारच लांबवतोय तर तुम्ही हात वर केला तरी चालेल आणि मी ते आवडतं घेऊ डेफिनेट. आणि आता मी फक्त खूप थोडक्यात बोलणार आहे. एक म्हणजे हे पुस्तक कसं लिहिलं गेलं त्याच्याबद्दल आणि सोपी सेवा फाउंडेशन त्याच्याबद्दल काही थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. तर हे पुस्तक लिहिलं गेलं जसं की गेल्या 12 वर्षामध्ये ज्यावेळेला सर्वजणी लोकांच्या सहवासात आम्ही राहायला लागलो तर त्यावेळेला असे अनेक प्रसंग घडले की ज्यावेळेला असं वाटायचं लक्षात यायचं की एखादी काही मेडिकल इमर्जन्सी आली सगळं चांगलं चालू असताना तर त्याच्यासाठी तयारी आपली झालेली नसते तर कसं हँडल करायचं. एक रिसेंट घटना अगदी ताजी घटना असा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. त्यात काही ग्राफिक डिटेल्स आहेत पण मी जाणीवपूर्वक ते सांगणार आहे. तर 14 जानेवारीची गोष्ट आहे. संक्रांतीला वर्षाचा 2दा डायलिसिस असतो. मंगळवार आणि शुक्रवार आठवड्याचं 4:30 वाजताची बॅच असते. 5:30 म्हणजे 4:30ची बॅच असते. तर आम्ही 3:30 पावण्याच्याकडनं निघतो आणि हॉस्पिटलला पोहोचवायला साधारणतः 4:20-4:25 डायलिसिस चालू होतं. तर एवढ्या सकाळी हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी फक्त इमर्जन्सी आणि ICU सोडलं तर बाकी डॉक्टर्स ऑन कॉल असतात. त्याच्यामुळे डॉक्टर अवेलेबल नसतो की कोणी पेशंटाला वॉकिंग करता येत असेल तो अवेलेबल नसतो, बोलवता येतो पेशंट. तर त्या दिवशी वर्षाचं डायलिसिस चालू झालं 4:30 वाजता आणि एक 5-10 मिनिटात अचानक बोलायला एक वाजला. तर एक किडनी पेशंट त्यांना व्हीलचेअरवर घेऊन त्यांची बायको त्या दोघांनाही मी ओळखतो, बायकोला पण आणि किडनी पेशंटला पण. आणि त्यांचा मुलगा 25 ते 27 वर्षाचा. तो ती व्हीलचेअर ढकलत ते येत होते आणि डॉक्टरांना बोलवा, डॉक्टर कुठे आहे, डॉक्टर कुठे आहे, त्या बाई सोबत होत्या. तर त्यावेळेला डॉक्टर नसतं त्यांना माहीत होतं. तर मी गेलो पुढे. मी आणि विजया दोघं CPमध्ये होतो. तर मी त्यांना बाजूला बसवलं. पण तुम्ही शांत बसा आली आणि त्या जे पेशंट होते ते त्याची मान खाली पडलेली होती, डोळे अर्ध उघडे होते. त्यांना गालावर टाकून आवाजाचा प्रयत्न केला तर रिस्पॉन्ड करत नव्हतं. मग मी पल्स घेतले. तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं असं कधी झालं तर इथं पटकन पल्स मी टाकता नीटच्या बाजूला. तर मी काही क्लोज मी करते. मग मोठं टेक्निक की पल्स मी पल्स मी पाहिली. खूप फिबल होती, खूप मंद ठोके होते, क्रिटिकल होते ते आणि रिस्पॉन्स देत नव्हते.
तर मी त्यांच्या मुलाला म्हटलं होतं 25 तर मी म्हटलं त्याला मला नियरेस्ट तो बेड दिसला डायलिसिस बेडला. म्हणजे याला पटकन आपण बेडवर घेऊन लगेच खूप ये मी व्हीलचेअर आतमध्ये घेऊन गेलो. तेवढ्याच्या गोंधळ झाला होता. 2 सिस्टर्स त्या रात्री नाईट होत्या, मुली होत्या छोट्या, त्या आल्या आणि एक मावशी तिथे काम करायला. तर तिघंजण तिथे आले आणि त्यातला मुलगा आणि मी व्हीलचेअरवर ते होते. ही फास्ट आहोत, शोधीच नव्हते. तर मी त्याच्या मुलाला म्हटलं की आपल्याला पटकन बेडवर घ्यावं लागेल. तर तो अचानक मी डॉक्टरांना शोधतो म्हणून बाहेर चालला गेला. म्हटलं आणि मी पूर्ण 2 सिस्टर आणि त्या मावशी. तर ज्याला व्हीलचेअरवर माणूस असतो तर त्याला उचलायचं जर असेल तर मागून त्याला उचलावं लागतं, पायाकडे उचलावं लागतं. आणि तो माणूस जर बेशुद्धच असेल कुठे तर कोणाला तरी समोर त्याला कवयत करून त्याच्या कमरेच्या मागे असे हात बांधून हलका पुढे आपण त्याला बेडवर देऊ शकतो. तर ते काका जे होते तर ते आधीपासून शुद्धीत नव्हते. मी खांद्याकडे गेलो कारण खांद्याकडे जास्त वजन येणार असतं. पुन्हा तिथे फिस्टुला असतो खांद्यात किडनी पेशंट केलेला. तर तो कसा हाताळायचा ते मला माहिती होतं. तर त्यामुळे मग मी खांद्याकडे गेलो. त्या 2 सिस्टर्स होत्या. त्यांना प्रॉब्लेमली प्रश्न असं वाटत नसेल की समोर येऊन त्यांना पकडावं. कारण बऱ्याचदा कसं होतं की ज्यावेळेला आपण पूर्णतः विशुद्ध होतो, कंट्रोल शरीरावर जातो, त्यावेळेला शी होणे, सू होणे किंवा पुरुष असेल तर इजॅक्युलेशन होणे, हे अगदी कॉमन गोष्टी असतात. तर त्या काकाने शी झालेली होती. तर त्या सिस्टममध्ये त्यांना कम्फर्टेबल वाटत नव्हतं. म्हणजे मावशी ज्या असतात शी इज नॉट सपोज टू हँडल पेशंट. त्यामुळे त्या पटकन पुढे आलं नाही. जेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं तर आय कॉन्टॅक्ट झाला. त्याच्या लक्षात आलं की यांना मदत पाहिजे. तर ते म्हणाले सिस्टरला की हे काका डोक्याकडे पकडतील, तुम्ही त्याचे पाय पकडा. मी त्यांना कमरेला बसवलं. मी पटकन करून त्यांना बेडवर ठेवलं. त्या सिस्टर जे होत्या त्यांनी CPR देणं चालू केलं. मीनवाईल कोड ब्ल्यू अनाऊन्स झाला होता. तर उद्यापैकी ज्यांना माहीत असेल कोड ब्ल्यू तर मेडिकल इमर्जन्सी ज्यावेळेला होते तो हॉस्पिटलच्या पब्लिक हेल्थ सिस्टीममधनं लोकेशन अनाऊन्स करतात आणि जो नियरेस्ट डॉक्टर असेल तर ते तिकडे धावत येतात त्या पेशंटला ॲड्रेस करायला. तर ते 2 डॉक्टर आले. मी बाहेर गेलो तर तो मुलगा पुढे दिसतच नव्हता त्यांना. आणि मग त्यानंतर त्यांनी रिवाईव्ह केलं, ICUमध्ये शिफ्ट केलं. आणि मग आम्ही बसलो असताना मग 10 मिनिटांनी तो मुलगा आला आणि मला म्हणाला की ट्रीटमेंट चालू आहे, सॉरी वेटिंग आहे. तर त्याला विचारत होते की माझे बाबा आहेत की नाही. पण तो तसं विचारतो तो मला म्हणाला की ट्रीटमेंट चालू आहे. तर मी त्याला सांगितलं की तू ICUमध्ये त्यांना नेलेलं आहे, तुझी आई पण ICUला गेलेली आहे, तू पण ICUला जा. तर या प्रसंगात मला हे सांगायचं आहे की बऱ्याचदा कसं होतं की ज्यावेळेस इमर्जन्सी होते, ब्रेनफेडची अवस्था असते. त्यांच्या बायकोला माहीत होते की ते डॉक्टर्स नसतात, रात्री कोणीही डॉक्टर नसतो, ऑनकॉलच डॉक्टर असतात. तरी त्या तिथे त्याला घेऊन आल्या. तर कुठलाही पेशंट जर असा असेल त्याला सगळ्यात पण हॉस्पिटलच्या इमर्जन्सीमध्ये नसतो, तिथे डॉक्टर्स रेडीली अवेलेबल असतात. त्यानंतर जो मुलगा होता तर तो रनिंग अवे फ्रॉम द सिच्युएशन, त्याला त्याचे वडील क्रिटिकल होते पण त्याला रिॲक्टच कसं करायचं, याला कसं रिॲक्ट करायचं त्याला माहिती नव्हतं. तो चालला गेला बाहेर. आणि बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा जो एखादा डेड पेशंट असेल किंवा अगदी असं शंका असेल की जिवंत आहे की मेलेला आहे, तर इव्हन घरचे लोक सुद्धा मी बघितले की ते रिलक्टंट असतात त्याला हे करायला. कारण त्यांना तसं प्रिपेअर केलं गेलं नसतं. त्या मुलालाही आपण दोष देऊ शकत नाही कारण की आपल्याला असं पुढे ट्रेनिंगच मिळालं नाही. शाळांमध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, घरांमध्ये आपण आजारपण मृत्यू वगैरेबद्दल तर बोलतच नाही. तर त्यामुळे अशी काही परिस्थिती घडली तर आपल्याला कसं रिॲक्ट करायचं हे कळत नाही. तर त्यामुळे त्यावेळेला डोक्यात आलं की आपण याच्याबद्दल बोलायला पाहिजे. आणि हे पुस्तक जे आहे तर ही तयारी आपण कशी करायची. सध्या कसं झालं की अत्यंत अस्थिर वातावरण असतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केव्हाही कुठेही मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते आणि ती आपल्याबद्दल येऊ शकते असं आपल्याला कधीच वाटत नाही. पण असं जर झालं तर आपण त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असावं या हेतूने ते पुस्तक आपण लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मानसिक, भावनिक ॲस्पेक्ट्स आहेत, त्यानंतर फिजिकल ॲस्पेक्ट्स, पैसा जसं आपण करतो, पैसा अतिशय महत्त्वाचा आहे, अशा विविध विषयांवर आपण त्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि आपण कसं इमर्जन्सीला हँडल करायला प्रिपेअर करायचं. आणि सोबतीला जर नाव याच्यासाठी आहे त्याच्यामागे पण एक विचार आहे की युजली कसं असतं की ज्यावेळेला आपण एखादा मार्गदर्शक म्हणतो किंवा पाठ्यराखा म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये केअर गिव्हर म्हणतात त्याला आणि त्याचा मराठीत काळजीवाहक असं म्हटलं जातं. तर मी स्वतः तो शब्द वापरायला खूप इगर नसतो, काळजीवाहक. कारण त्यात कसं होतं की आपण कोणाची तरी काळजी घेतो, कुणालाच आवडत नाही की माझी कोणतरी काळजी घ्यावी.
पण मी ज्यावेळेला कोणाला म्हणतो की मी तुझी काळजी घेतोय, तर त्यावेळेला मी स्वतःला थोडंसं उद्वासत असतो असं मला वाटतं की ठीक आहे, ओके, डोंट वरी, मी तुझी काळजी घेतो. तर त्यामुळे काळजी वाहक हा शब्द युजली मी वापरत नाही. त्यानंतर मार्गदर्शक कसं असतं की मार्गदर्शक मी एक पायरीवर असतो आणि त्याला तिथं जे दिसत असतं तो लोकांना दाखवत असतो की मी तुझं मार्गदर्शन करतो. तर त्याच्यामध्ये तो नॅचरली एक लेवलवरती असतो. पाठीराखा मागे असतो खरं आपल्या, पण पाठीराखाचं कसं असतं की तो तुमचा प्रोटेक्टर असतो. ते इन अ वे इज ऑल्सो अ शेड बेटर, कारण तो रक्षण करत असतो. त्यामुळे हे शब्द मला वापरायचे नव्हते. मला सोबती हा शब्द वापरायचा होता, कारण सोबती कसा असतो की तो तुमच्या बरोबर असतो, तो तुमच्या मागे नसतो, पुढे नसतो. ही इज जस्ट देअर ऑर शी इज देअर. तर बीइंग देअर हे जे असतं, सोबती प्रत्येक वेळा मदत करतो असं नसतं, तो काही तुम्हाला सजेशन देतो असंही नसतं. तो तिथे फक्त असतो आणि त्याच्या असण्याने तुम्हाला एनर्जी मिळते. सगळे दिवस सारखे नसतात. कधी असं होतं की सोबती पण डाऊन असतो, पेशंटकडनं त्याला मोटिवेशन मिळत असतं. तो ते स्पीड ऑफ इच अदर सेवन. तर त्यामुळे सोबत हा शब्द वापरतो. तर मला मित्रापेक्षाही बेटर वाटतं. समजा मित्र, तुम्ही आणि मी मित्र आहोत, पण उद्या मला अल्झायमर झालं तर माझ्या दृष्टीने तुम्ही माझा मित्र नसता, पण तसं जरी असतं तरी तुम्ही माझी सोबत नक्कीच करू शकता. तर म्हणून आपण जे सोबती हे टायटल या पुस्तकाचं दिलेलं आहे, हे पुस्तक आवर्जून तुम्ही वाचा. आणि सोबती हे फक्त आजारी लोकांची सोबत करायचं असं त्याच्यामध्ये काही थॉट नाही आहे. जो माणूस ॲडव्हर्सिटीमध्ये आहे, ज्याला गरज आहे, त्याच्याबद्दल इफ यू आर जस्ट देअर, तर हे आजकाल खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर त्यामुळे त्या अर्थाने आपण सोबती हा शब्द वापरला आहे. आणि मग सोबती सेवा फाउंडेशन याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे किडनी सपोर्ट ग्रुपबद्दल सगळ्यांना तुम्हाला माहीतच आहे. इनफॅक्ट तुमच्या मदतीने, तुमच्या सहकार्याने त्याचं काम सुरू आहे. तर त्या कामाचा आपण स्कोप वाढवलेला आहे. आणि सोबती तर SOBAT आहे, तर ते लघुरूप आहे, ॲक्रोनिम आहे. तर सर्व्हिस ओरिएंटेड बॅकअप टू असिस्ट द टर्मिनली इल. जे टर्मिनली इल लोक आहेत, असाध्य आजारांनी जे ग्रासलेले लोक आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय, पण कोणत्या कुटुंबीय की ज्यांना पेड केअर गिव्हिंग ते अफोर्ड करू शकत नाही, अशा कुटुंबांपर्यंत आपण सोबतीच्या माध्यमातून जाणार आहे. त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू म्हणजे आणि मग त्यांना कॉन्ट्रॅक्शन देऊ आणि त्यांना सेवा द्यायचा प्रयत्न करू. तर CFK म्हणजे केअरिंग फॉर किडनी सोबती इथे जे लोगो दाखवलेले आहे, तर हे पेशंट रिलेटेड टू सर्व्हिस आहे. त्यानंतर पॅक फॉर किड्स आणि MPAP असे दोन लोगोज दिले आहेत. तर ती एक जोडी आहे. तर पॅक फॉर किड्स हे पर्टिक्युलरली 1 ते 10 वर्षाचे जी मुलं आहेत त्यांच्या पेरेंट्स आणि एज्युकेटर्स करता तो ते अभियान आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कारण टीनेजर्स मला सगळ्यांना माहिती आहे, टीनेजर्समध्ये मेजर इश्यूज हेल्थचे आपण बघतो. आश्चर्य वाटतं आपल्याला की टाईप 2 डायबिटीज, स्लिप ऑफ टंग नाही आहे, मी टाईप 1 मिळत नाही, टाईप 2 मला मिळायचं आहे. टाईप 2 डायबिटीज, त्यानंतर हृदयविकार, कार्डियक इश्यूज, इंटरनेट ॲडिक्शन आणि ओबेसिटी हे टीनेजर्समध्ये सध्या मेजर इश्यूज आहेत, मेजर हेल्थ कन्सर्न आहेत. तर त्या अनुषंगाने आपण 1 ते 10 वयोगटातल्या मुलांच्या पालकांना आणि एज्युकेटर्सना त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत आणि त्यांच्याशी जे प्रोग्राम्स बनवतात त्याच्याबद्दल आपण अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. MPAP पण त्याच्याशी रिलेटेड आहे. MPAP म्हणजे माय फोन माय बेबी, किंवा मराठीत ते आहे की माझं फोन माझं बाळ, किंवा हिंदीत आहे की मेरा फोन मेरा बच्चा. त्याच्यामध्ये क्लेम एक आहे, प्रतिज्ञा आहे. तर स्मार्टफोनचा ज्युडिशियल वापर कसा करायचा याच्याबद्दल पालकांना प्रतिज्ञा घ्यायची, मुलांना नाही घ्यायची. तर पालकांनी प्रतिज्ञा घेऊन ती पाळणं असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. जे लोक त्या कॅम्पेनमध्ये आपल्याला जॉईन करतील तर त्यांना आपण प्रशस्तीपत्र देतो, पण ते ऐच्छिक आहे की ती प्रतिज्ञा घेणं आणि पाळणं हे प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि तिसरं जे आहे तर स्वयं जे SWAY ते दिलेलं आहे अलर्ट. तर आमच्यावर जे प्रेम करणारे, आमची काळजी करणारे जे मित्र असतात, नातेवाईक असतात, सहकारी असतात, ते म्हणतात ते समाजसेवा वगैरे तरी ठीक आहे, पण स्कूल पण पेटवायची असते ना. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार, किंवा हे कामही आपल्याला जर सस्टेन करायचं असेल, सस्टेनेबल त्याला करायचं असेल तर तुमच्याकडे काय ऑप्शन आहे. तर ते जे शेवटचे गुण आहेत स्वयं आणि अलर्ट, तर हे आपण यंग प्रोफेशनल्सला
एज्युकेशन बोर्डकडून ते 2 कॅम्पेन्स केलेले आहेत. मी आता कुठलाही प्रोग्राम नाही आहे, दे आर ऑल कॅम्पेन्स, अभियान आहे. तर स्वयंमध्ये सेल्फ वेलनेस अटेन्मेंट थ्रू योगा अँड मेडिटेशन असा यंग प्रोफेशनल्स करता कार्यक्रम आहे. तर अनेक वेलनेसचे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये फरक काय असतो, फरक काय आहे? तर फरक असा आहे की याच्यामध्ये अनलर्निंगवर भर दिलेला आहे. आपण अनेक गोष्टी शिकत असतो, पण आपण ॲज अ ह्युमन बिईंगच्या अनेक गोष्टी शिकलेलो आहे ज्या आता अनलर्न करायची गरज आहे. तर त्या अनलर्निंगवर आपण या प्रोग्राममध्ये भर देतो. इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे. आणि अलर्ट जो आहे, असेसमेंट ऑफ लाईफस्टाईल अँड इव्हॅल्युएशन ऑफ रिलेटेड थ्रेट, तर जी 25 ते 40 वयोगटातली मुलं आहेत ज्यांना कुठली हेल्थ इश्यू नाही आहे, दे आर ॲब्सोल्युटली हेल्थी, त्या लोकांकरता आपण काही बेसिक मेडिकल टेस्ट त्यांच्याकडे करतो. अति साध्या टेस्ट असतात. म्हणजे पॅथलॅबमध्ये तुम्ही गेलं आणि त्यांनी विचारलं की डॉक्टरचं नाव काय, तर तुम्ही सेल्फ सांगून त्या टेस्ट करून घेऊ शकता. अशा त्या टेस्ट असतात. पण त्या टेस्टमधनं तुमचं मेडिकल प्रोफाईल तयार होतं. आपल्याला आश्चर्य वाटतं की आपल्या हेल्थबद्दल, आपल्या झोपेच्या पॅटर्नबद्दल, डाएटबद्दल आपल्या ब्लड रिपोर्ट सुद्धा कळत असतं. आणि त्यानंतर काही आपल्याला रेड फ्लॅग दिसते, काही झोपे दिसते, तर आपण त्या लोकांना अलर्ट करतो की तुम्ही याला इन्व्हेस्टिगेट करा. तर तुम्हाला लिव्हर फंक्शन टेस्टची गरज आहे किंवा तुम्हाला आणखी काही इन्व्हेस्टिगेट करायची गरज आहे. तर तो प्रोग्राम अलर्ट अँड स्वयं हे आम्ही छोट्या एस्टॅब्लिशमेंटपर्यंत घेऊन जाणार आहोत, जिथे लोकांची संख्या, एजची संख्या 10, 12, 15, 20, 25, 30ला कॅप केलेला आहे. त्याचा आपण मोठ्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये गेलो तर आम्हाला ऑप्शन मिळालं तर ते घेणार नाही असं नाही आहे. पण इथे आपण 30ची कॅप ठेवलेली आहे की एका याच्यात 30च लोकांना आपण ॲडजस्ट करणार. कारण या प्रोग्रामचा उद्देश याच्याचा बॉक्स ठीक करणं नाही आहे. जो प्रत्येक पार्टिसिपंट असेल त्याच्याशी आपण 1-on-1 बोलून त्यांना सल्ला मागून किंवा त्याला काही हवं असेल, त्याला कुठे शॉर्टकमिंग्स असतील किंवा त्याला काही गायडन्स असेल ते आपण देणार, त्याचं म्हणणं ऐकून देणार, त्याच्याशी डायलॉग करताना करणार. तर असे हे 6 प्रोग्राम आपण सोबती सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि ईच वन रिच वन आपली टॅगलाईन आहे. तर तुमच्यापैकी प्रत्येकाला माझी विनंती आहे की तुम्ही ज्या प्रकारे मदत करू शकता, ट्राय टू रीच ॲटलीस्ट 1%. एवढंच मला बोलायचं आहे. त्या गोष्टी मी खूप जास्त लांबवलं नाही. तर तुम्ही नक्की मदत करा. आतापर्यंत तुमचं प्रेमाला मिळालं आहे ते असंच वेळ राहील. सो आय लव्ह यू ऑल. थँक्यू. थँक्यू शेट्टी दादा. सोबती या शब्दाची व्याख्या ही आपण असू शकते हे शेट्टी दादांच्या बोलण्यातून मला कळलं असेल. पुस्तक तर आपण वाचूच. पुस्तकाचे प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी यांचा परिचय थोडक्यात करून देते. सुश्रुत मित्र आहे आपल्याला मी एखादी थोडी संबोधण्याची मोकळी घेते. सुश्रुत आपल्याला अनुभवी संपादक आणि अनुवादक म्हणून माहिती आहे. IT उद्योगाची त्याची बॅकग्राऊंड आहे आणि त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन आणि अनुवाद केलेला आहे. त्यातलं अष्टपैलू स्मार्टफोन हे लिहिलं त्यांनी पुस्तक होतं. त्याच्या बरोबर 8 मुहूर्त एकाच वर्षात निघाल्या होत्या. अनुवाद क्षेत्रामध्ये ॲनिमल फार्म किंवा होमोडेस सारखी पुस्तकं, आरुषी, त्याच्यानंतर युवाल नोआ हरारी यांचं होमोडेस म्हणतो तसं नॉन हस्तचरित्र, अशी बरीच पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत. नॉन फिक्शन हा त्याच्या अनुवादाचं स्पेशालिटी असं म्हणता येईल. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचा तो अभ्यास करतोय. 2 दशकांपासून लेखन संपादन तो करतोय. मला इथे सांगायला आवडेल, हा इतका छान होते की अमृता बुक्स आपल्याला ब्रँड म्हणून माहिती आहे, पण त्याची जी पेरेंट संस्था आहे ब्लू इंडिया, तर ती पण मीच फॉर्म केली. त्यामुळे 2 काय म्हणूया 2 कंपन्या आणि त्यांचा कन्सल्टंट इथे त्यांच्याविषयी बोलतोय हा मला वाटतं दुर्मिळ आहे. ते इथे आहे. बँगलोर स्थित प्रथम बुक्स या मुलांसाठी पुस्तक प्रकाशित करणाऱ्या संस्थेचा सल्लागार संपादक म्हणून पण तो काम करतो. आणि शब्दांच्या जगातून सुट्टी त्याला हवी असली की तो फोटोग्राफर होतो. पोर्ट्रेट फोटोग्राफी त्याची स्पेशालिटी आहे. फेसबुकवर अनेक विविध लोकांचे जे ब्लॅक अँड व्हाईट फोटो येतात, अनेक सेलिब्रिटी आहे, हे कोणी काढले त्याचा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर येतच असतं. तर ते इथे बसलेलं आहे. तर सुश्रुतला मी विनंती करते की त्यांनी त्याचा मनोरंजन करावं. व्यासपीठावरचे मात्र
नेहा यांच्याबरोबर जमलेल्या सगळ्या रसिक वाचक सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. तुम्ही सगळ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आलात याचं मला खूप छान वाटतंय. मी फार वेळ बोलणार नाही कारण मी एकतर पडद्यामागचं माणूस आहे. मी पडद्यामागं काम करतो आणि मला नव्हे तर नेहाताईंना ऐकायला याची मला पूर्ण जाणीव, त्यामुळे मी अगदी 5 मिनिटात बोलतो. थोडंसं अमलताश विषयी. अमलताश बुक्स ही बुटीक पब्लिकेशन म्हणून आम्ही काम करतो. वर्षाला अगदी निवडक पुस्तकं आम्ही प्रकाशित करतो आणि सोबती हे त्यातलं एक पुस्तक. सोबती हे शेखरांनी लिहिलेलं पुस्तक निवडण्याचं कारण म्हणजे शेखर आणि वर्षा या दोघांचं काम मला माहिती. त्यांचं स्क्रिप्ट वाचल्या किंवा ते वाचण्याच्या आधीच म्हणून मी त्याची निवड केली. याचं कारण मला आपल्या वैद्यकीय क्षेत्राविषयीचा भारतीय दृष्टिकोन हवा. आपल्याकडं जी वैद्यकीय क्षेत्र आहे किंवा वैद्यकीय सेवा आहे तिच्यावरती खूप परदेशी प्रभाव आहे आणि त्याला एक छान मजेशीर ॲक्रोनिम आहे. त्याला वियर्ड असं WEIRD. तर वैद्यकीय क्षेत्रात वियर्ड काय आहे तर ते आहे वेस्टर्नाइज्ड, इंडस्ट्रियलाइज्ड, एज्युकेटेड, रिच आणि डेव्हलप देशांची मानसिक. ते ज्या प्रकारचे उपचार देतात, ते ज्या प्रकारे पेशंटला आवडतात, त्यांचं ज्या प्रकारची विमा पद्धत आहे हे सगळं आपण आता ब्लाइंडली फॉलो करतो. फॅमिली फिजिशियन ही संकल्पना आपल्या इकडं आता संपत आलेली आहे. ही शेवटची पिढी फॅमिली फिजिशियन. आता आपलं सगळं कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे ती नावाने ट्रस्ट असून किंवा काही असो, कॉर्पोरेटायझेशन झालं आपल्याला मान्य करायचं. अशा परिस्थितीत एक मानवी स्पर्श असलेल्या माणसाचं पुस्तक करणं मला फार महत्त्वाचं वाटतं. आपला समाज हा खूप वेगळा आहे. तो वेस्टर्न समाजासारखा स्वकेंद्रित नाही. आपण एकटे जगत नाही किंवा आपल्या घरातलं कोणी आजारी पडलं तर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये असंच सोडून येतो. शेखरच्या पुस्तकात एक्झॅक्टली हेच. शेखर स्वतः एका प्रसिद्ध इंग्लिश वर्तमानपत्रात अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे. पण तो सुदैवाने तिथल्या साऊथ बॉम्बेच्या जगात त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलेले. तो मराठी मातीतलाच राहिला आहे, सगळ्यांशी जोडून घेणाराच राहिला आहे आणि अत्यंत संवेदनशील महाराज. विज्ञानच्या शब्दात सांगायचं तर त्यांच्याशी ओळ आहे की अशी मनातील ऐकतील ताण, अशी मनातील ऐकतील ताण असे हवेत तिखटकार. तर स्वतःच्या मनातली कठीण परिस्थिती ताण ऐकू शकणारे संवेदनशील स्थान शेखरला लाभलेले आहे आणि त्यांनी ते किती छान शब्दबद्ध केलं आहे ते या पुस्तकातून तुम्हाला नक्की जाणवतं. ते पुस्तक संवेदनशील माणसाने लिहिलं असतं तरी त्यात व्यावहारिक बाबींचा कधी चांगलाच विचार केला. ढोबळपणे जाणवणाऱ्या गोष्टी म्हणजे आर्थिक बाबी, रुग्णाची काळजी वगैरे तर ते त्यांनी घेतलंच आहे. पण रुग्णाचा जो जोडीदार आहे त्याला किती ताण असतो, त्यांनी श्वासोच्छ्वास कसा करावा या गोष्टीचाही त्यांनी विचार केला. वरकरणी ही लहान गोष्ट वाटेल पण आपण दर क्षणी श्वासोच्छ्वास घेत असतो. तो माणूस सतत मानसिक ताणत असतो. तो चुकीच्या पद्धतीने ते करत असेल तर कोणीही आजारी पडण्याची शक्यता असते. अशा अगदी लहान गोष्टी त्यांनी हाताळल्या पासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजार जो सामोरं जात आहे त्या रुग्णाचा आपल्याला कधीतरी कायमचा निरोप घ्यायला लागणार आहे या गोष्टीचा विचारही त्यांनी केला आहे. ती प्रक्रिया कशी आहे, त्याला सामोरं कसं जायचं हा सगळा विचार त्यांनी आपल्या पुस्तकात दिला आहे. या प्रकारची मानसिक तयारी हे पुस्तक तुमचं करतो. ही पुस्तकाची निर्मिती आणि त्याला अनेक जणांचे आधार नशिबाराम शरद तरडे त्या नामवंत चित्रकाराचं उत्कृष्ट जनकाचं प्रशांत पवार यांनी यांचं उत्तम सुलेखन टायटलचं केलेलं. अशा प्रकाशनाची युनिव्हर्सिटी तर त्यावर काम करत असते आणि सर्वात लॉस्ट शरद स्वतः आणि वर्षा या दोघांनी खूप त्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. त्यांना जी अंतर्दृष्टी आहे, त्यांचा स्वतःचा हा अनुभव आहे. त्यांनी हे पुस्तक आपल्याला जास्त जागरूक करेल, जास्त अवेअर करेल. खूप छान संकल्पना आहे जागरूकतेबद्दल, अवेअरनेसबद्दल.
अवेअरनेस प्रिसिड्स चॉईस, अवेअरनेस प्रिसिड्स चॉईस अँड चॉईस प्रिसिड्स ॲक्शन. म्हणजेच आपल्याला जर जास्त जागरूक असतो तर जास्त चांगल्या पर्यायांची निवड आपण होतो. हे पुस्तक वाचून आपण सगळे अधिकाधिक जागरूक होऊ आणि अधिक चांगले पर्याय घेऊ अशी मला खात्री. सर्वांचे धन्यवाद आणि मगाशी वर्षांनी उल्लेख केला की सोबती सेवा फाउंडेशन आणि केअर फॉर किडनी हे काहीच या ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पना प्रत्यक्षात आणायला 2 व्यक्तींची मदत झाली. एक म्हणजे यशोदा वाटणकर संवेदना फाउंडेशनच्या आणि दुसऱ्या गीतांच्या गीता पोटांबेकर. तर गीता ते इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करते सगळ्यांच्या वतीने. ताईला विनंती करते. जर्मन विषयामध्ये त्यांनी एमएची पदवी प्राप्त केली, त्यावेळी त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं होतं. जर्मन भाषेत बरंचसं काम केल्यानंतर त्या अनुवादाकडे वळल्या. वेदा पब्लिशिंगतर्फे आता त्यांचे 64 वगैरे अशा साहित्यकृतींचे अनुवाद त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. अनुवादातून अनुसर्जनाकडे असं पुस्तक त्यांनी नुकतंच लिहिलं आहे आणि ते आत्मकथनाच्या स्वरूपात आहे. ज्यांना अनुवादामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ते जरूर वाचावं. मला वाटतं भाषांतर आणि अनुवाद याच्यातला फरक समजून अनुवाद सुद्धा एक स्वतंत्र पुस्तक होईल अशी जी मंडळी आहेत त्यापैकी विनताई एक आहे. तर हे महत्त्वाचं. त्यासाठी त्यांना अनुवाद क्षेत्रात काम करण्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांचा उल्लेख त्या मला करून देण्यासाठी मला माहिती आहे, त्यामुळे तो टाळते आत्ता. आणि पण असं असतं की त्यांनी जर्मन भाषेशी आपला धागा कायम सोडून ठेवलेला आहे. त्यामुळे मॅक्सिमल भवन असो किंवा जर्मनीचा सांस्कृतिक मंत्रालय असो किंवा आपला जर्मनी जो विभाग असतो की त्या अध्यापनाचा कार्य करत असतात. शिवाय त्यांची अनुवादाची कार्यशाळा त्या घेत असतात आपल्याला माहिती आहे. हा औपचारिक परिचय झाला तरी लीनाताई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या त्यांच्या मोठ लाटणी आणि प्रसन्न वावरामुळे त्यांच्या अतिशय उत्साही आणि सर्जनशील व्यक्तिमत्वामुळे. तर लीनाताई तुमचं परत एकदा स्वागत आहे. तुम्हाला ऐकायला खूप आवडेल. व्यासपीठावरील मान्यवर शेखर सर आणि तुम्ही दोघांच्या प्रेमाखाली सगळे स्नेहांकित. मला माहिती आहे 6:30 वाजायला लागले आणि मी प्राध्यापिका आहे, प्रेमार्दर्शक होणार नाही. नाही पण मी माझं अगदी थोडक्यात या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे फर्स्ट कट ज्याला म्हणतात त्याची वाचक मी आहे. म्हणजे अगदी ते पुस्तक असं अनएडिटेड असं पुस्तक मी ते वाचलं आणि पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात पहिला विचार काय आला तर मी तुम्हाला बोलते नाही पण पहिला विचार माझ्या असा मनात आला. मी पण अनुवादिका आहे, वर्षा पण अनुवादिका आहे आणि शेखर सरांचं इंग्लिशवर प्रभुत्व आहे. मग मला असं वाटलं की याचा अनुवाद व्हायला पाहिजे आणि नुसतंच इंग्लिशमध्ये नव्हे तर भारतीय भाषांमध्ये अनुवाद व्हायला पाहिजे आणि सगळ्या कारण असं आहे की अशा स्वरूपाचं पुस्तक आजपर्यंत कोणीच
सुचेल तसं बोलणार आहे. आज वर्षाने मगाशी उल्लेख केला आमच्या दोघींच्या पहिल्या भेटीचा, तर मला पण अगदी तीच भेट आठवली. मी वर्षाला फक्त मेहता पब्लिशिंगच्या माझ्यासारखी जे कानवा फक्त वयाने लहान असलेली म्हणून ओळखत होते. आणि तसंच फेसबुकवर मग आमची कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाला. आणि मग फेसबुकवरनं एकदा फेसबुकवर तिने पोस्ट टाकली आणि वर्षाच्या पोस्ट खूप इंटरेस्टिंग असायच्या. तर तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडियामध्ये आपण सगळेच आहोतच. सोशल मीडियामध्ये आपण काय टाकतो? आपण जेवणाचे फोटो टाकतो, रेसिपीज टाकतो, नवीन विकत घेतलेले कपडे घालून आपण आपले फोटो टाकतो, आपण ट्रिपला जातो, आपण ट्रिपची वर्णनं टाकतो. आणि इन जनरल आपण असं भासवतो की आपलं आयुष्य परफेक्ट, आपलं आयुष्य अतिशय सुंदर आहे. आणि सगळ्या लोकांनी कुठेतरी आपला हेवा करावा, त्यांना असं वाटतं की अरे वा, असं प्रत्येकाच्या मनात असतं. की एक व्यक्ती मला अशी भेटली की जी अत्यंत प्रांजळपणे आपल्या आयुष्यात घेतलेला जो प्रसंग की आपण सहजासहजी लोकांना सांगणार नाही. आपण काय करतो की आपल्याला बारीक सारीक जरी गोष्टी होत असल्या तरी आपण कोणासमोर त्याचा उल्लेख करत नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे की आज मला चालताना गुडघ्याला त्रास होतो, तर माझ्या मनात असं आलं की आपण इकडून इकडे चालताना कोणाच्या लक्षात तर येणार नाही ना. म्हणजे अशा गोष्टी बोलतात. पण वर्षांनी काय केलं की आपल्या आयुष्यात घडलेला हा जो प्रसंग आहे तो तिने स्वतः पुन्हा ठेवला आहे. म्हणजे प्रसंगाला ती दोघं जण अत्यंत समर्पितपणे सामोरी गेली. तर त्याचबरोबर त्यांनी मनात काही विचार केला की आज माझ्या बाबतीत जे घडलं ते उद्या आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. आणि असं झाल्यानंतर आपल्याला म्हणजे पुढच्या स्टेज आणि मागचा शाळा, तर आपल्याला आपलं हे कर्तव्य आहे की आपण पुढच्या माणसाला तयार केलं पाहिजे मानसिकदृष्ट्या. अशा दृष्टीने हे दोघं जण त्यांची पोस्ट केली. आणि मग मी ते वाचत गेले आणि मग मला खूप आतून असा उमाळा वाटायला लागला वर्षाविषयी. तशाच वर्षांनी कामिनी कारण असताना तिचं फेसबुक हे जे पुस्तक होतं अनुवादित ते मला पाठवून दिलं वाचायला. आणि मला इतकं छान वाटलं की आपण हिला कधी भेटलेलो पण नाही, नुसतं फोनवर आपण बोललं मी तिची. आणि तिने मला का बरं पुस्तक पाठवलं असेल, म्हणजे तिला आतून कुठेतरी माया वाटली असेल आपल्याशी. कारण नंतर आपण असं कोण दुसऱ्याला पाठवलं तर तिने मला ते पाठवलं. त्यानंतर आमचा फोन झाला आणि मग मला तिच्या शारीरिक कंडिशनविषयी जास्त समजलं. आणि मग जशी ती म्हणाली तसं मला असं वाटलं की नाही आपण या मुलीला भेटलंच पाहिजे. आणि मी नुसती एकटी गेले असं नाही, तर माझ्या एका अत्यंत जवळच्या मैत्रिणीला पण आपल्याला मी वर्षाने घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर जितकी माझी आणि वर्षाची जवळीक झाली तितकीच माझ्या त्या मैत्रिणीची आणि तिची इंडिपेंडेंटली मैत्री झाली. आणि मला आज खूप छान वाटते की ही दोघं माझ्या आयुष्यात आहेत. माझ्या आयुष्यात अशी कमी लोक आहेत की ज्यांच्याविषयी मला अभिमान वाटतो. आणि त्यातलं हे दोघं जण आहेत. आता आपण पुस्तकाविषयी थोडंसं बोलूया. पुस्तकाची सुरुवात शेखर सरांनी जी केलेली आहे म्हणजे स्थापनामध्ये झाली. आणि नंतर त्यांनी पहिल्याच कालावधीमध्ये त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगाविषयी दिली. तर आपण अनेकदा असं म्हणतो ना की आय ऑलवेज थॉट दिस हॅपन ओनली टू अदर पीपल. हे सगळं नीट चाललेलं आहे. एक तरुण तेजस्वी दाम्पत्य आहे, दोघं धडाडीचे पत्रकार आहेत, डोळ्यामध्ये स्वप्न आहे, खूप काही करायची इच्छा आहे, उमेद आहे. आणि अचानक त्यांच्या आयुष्यामध्ये हे वादळ आलं. त्यांनी असं लिहिलं की अगदी सुरुवातीला वर्षाला गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स झाले आणि त्याचा तिला त्रास व्हायला लागला. आणि मग त्याच्यानंतर त्यातून पुढे हे उघडलं दुखणं. आणि सुरुवातीला ते सगळ्याचा आवाका यायला खूप वेळ लागला. कळलं की काय झालंय, भांबावल्यासारखी परिस्थिती झाली, घाबरायला झालं. पण मग त्यांनी दोघांनी मिळून ठरवलं की नाही काय झालं तरी आपण त्याला सामोरं जायचं. आणि मग अशी काही वर्ष गेली आणि वर्ष गेली. आणि मग एक छोटासा चमत्कार म्हणता येईल असा आयुष्यात घडला. आणि मग किडनी प्रत्यारोपणाचं वर्षावर ऑपरेशन झालं. आणि मग आधीची काही वर्ष जे काही ती भयंकर गोष्टी सहन करत होती त्या थोड्याफार प्रमाणात मी म्हणेन कमी झाल्या. कारण ऑपरेशन नंतरचं आयुष्य सुद्धा अजिबात नॉर्मल किंवा खूप ग्रेट असं नसतं. त्याच्यात सुद्धा त्या रुग्णाला
गंमत म्हणजे या मुलीला स्वतःला त्याची चव सुद्धा घेता नंतर तिच्याकडे पाऊण लिटर पाण्याची बाटली होती एवढीशी आणि तिने आम्हाला सांगितलं की ही बाटली मी पूर्ण दिवसभरात पिली आणि हे तिने आम्हाला ते हसत मजेत सांगितलं म्हणजे तिला असं काही त्याच्यात मोठं काही ती सांगत नव्हती आम्हाला आणि आम्हालाच असं वाटलं की अरे बापरे आणि ही मुलगी कशी हसू शकते ही इतकी कशी पॉझिटिव्ह आहे हिची आम्हाला तेवढी मजा कुठून आली आणि मी मनोमन देवाला म्हटलं की देवा या मुलीचं अगदी भलं कर आणि जे काय म्हणून जेवढे काय म्हणून आशीर्वाद माझ्याकडे आहेत ते सगळे तिला आपण करू आपण आता पुस्तकाकडे वळूया पुस्तक मी एकदा वाचलं ते मैत्रीण म्हणून वाचलं या दोघींची मग दुसऱ्यांदा वाचलं ते एक लेखिका समीक्षा या नात्याने वाचलं आणि मग मला जाणवलेल्या काही गोष्टी आहेत छान त्यांनी मला सांगितलं पुस्तकात तर आत्ता मी ते बघितलं तर जमलं पुस्तक खूप देखणं आहे ते आणि त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल तर ते भोवरा आयोगवरती एक असा आणि हे काळं सावट आहे पण त्या काळ्या सावटातून वरवर एक उज्ज्वल असं वर्तुळ केलेलं आहे तर मला वाटतं की आणि रंग पण दिला आहे खूप छान रंग आणि इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली म्हणाले सोबती ती पंचलाईन पण खूप सुंदर आहे याची माझ्या मनात सारखं विचार येतं की याचा अनुवाद करायचं झालं तर काय करतो आपण बघा म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली तर मी प्रकाशनाला येणार खूप सुंदर आहे हे पुस्तक आणि या पुस्तकाचा उद्देश आपण मगाचपासून इतकंच होत की ज्यांच्या प्रियजनांना गंभीर आजार आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हे पुस्तक आहे आणि ते केवळ रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी तर त्या रुग्णाच्या आसपासच्या माणसांना त्याच्या सहवासात येतात ज्यांच्यावर त्यांचं आयुष्य अवलंबून त्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी हे पुस्तक तर पुस्तक वाचल्यानंतर मला आठवत नाही की माझ्या घरी पण पुस्तक वाचल्यावर माझ्या मनात एक विचार आला की आपण सगळे जर विमान प्रवास करत असतो तर विमान प्रवास करताना विमान सुरू व्हायच्या आधी ती जी परिचारिका असते ती आपल्यापुढे येऊन आपल्याला काही मार्गदर्शक अशा टिप्स देते की आपत्तीच्या काळामध्ये काय करावं वगैरे अशा टिप्स आपल्याला ते देते बरेच आपण लक्ष पण देत नाही त्याच्याकडे खूप वेळा विमान प्रवास केला असतो पण याच्यात एक टिप ती खूप महत्त्वाची देते ती म्हणजे संकट काळामध्ये ऑक्सिजनचे मास्क तुमच्या खाली पडते आणि तेव्हा इतरांना सहाय्यता करण्याआधी तो मास्क तुम्ही स्वतःला लावायचा तर हे पुस्तक हे तसं म्हणजे असं आहे की तुम्ही जर एखाद्या तुमच्या प्रियजनाची काळजी घेणार असाल आणि त्याला त्याच्या सोबतीने तुम्ही पुढे वाटचाल करणार असाल तर आधी तुम्ही तुमची काळजी घ्यायला पाहिजे तरच तुम्ही त्याची काळजी घ्यायला सक्षम व्हाल म्हणून हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे ऑक्सिजनचा मास्कच आहे मला या पुस्तकाचं टायटल पण सोबतही आहे आणि त्यांनी त्याचं छान विवेचन केलं आहे पुस्तकातही केलं आहे मगाशी पण सांगितलं आणि ते मला खूपच अपील झालं की केअर गिव्हर म्हणा किंवा मराठीमध्ये काळजी वाहक हे शब्द आहेत ना तर त्याच्यामध्ये एक डिटॅचमेंट आहे बरं म्हणजे केअर गिव्हर हा पेड पर्सन येतो ना काळजी वाहक जो असतो तुम्ही कोणीतरी नेमलेली बाई असते रुग्ण असतो आणि मग तुम्ही 8-8 तासाची ड्युटी लावून बाहेर एखाद्या संस्थेतनं बाई आणता तिला आपण काळजी वाहक म्हणू शकतो कारण तिचं लक्ष घड्याळाकडे असतं की 7 वाजले की मला जायचं आहे मला आणि काय काय करायचं आहे याला सलाईन लावायचं आहे याची साफसफाई करायची का या माणसाला आपण केअर गिव्हर म्हणू शकतो काळजी वाहक म्हणू शकतो पण हे पुस्तक हे सोबत्यासाठी आहे सोबती म्हणजे कोणता नियंत्रणचा जो तुमच्या सोबत वाटचाल करणार आहे रुग्णाच्या सोबत मला खरं तर असं वाटतंय शेखर सर तुम्ही हा जो सोबती शब्द जसा वापरला ना तसा रुग्ण याला सुद्धा एक छान शब्द आला तुमच्या वेळेला म्हणजे आपण रुग्ण नाही म्हणायचं आपण असं काहीतरी शब्द आपण शोधून काढूया की तो रुग्ण शब्द पेशंट हा शब्द नाही वापरला तर ती जसं आपण दिव्यांग म्हणतो की नाही आपण म्हणजे म्हणत नाही ना कधी आपण अपंग वगैरे म्हणत नाही आपण कारण का म्हणायचं नाही तर त्याच प्रकारे आपण रुग्णाच्या साठी सुद्धा असा खूप छान काहीतरी शब्द शोधला तर
शेवटी म्हणजे सोलमेट, टू बिकम देअर सोलमेट. सोलमेटचा अर्थ काय असतो की त्याच्या मनात काय चांगलं आहे हे त्यांनी न सांगता तुम्हाला कळेल. जे तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाच्या इतकं सहवासात राहता आणि इतकं प्रेमाने तुम्ही त्याच्यासाठी असता तेव्हा त्यांनी डोळ्याची पापणी जरी हलवली तरी तुम्हाला त्याच्या मनाला बरोबर कळेल. तर असा सोलमेट म्हणजे हा सोबती. आता ह्या सोबत याचं जे लाईफ आहे ते अजिबात सोपं नाही. कारण रुग्णाच्या आयुष्यात जे खाचखळगे आहे ते त्या रुग्णाला बिलकुल बसणाऱ्या सोबत्याला पण जाणवणार आहे. सगळेच्या सगळे जाणवणार आहे, तसेच्या तसे किंवा थोडे जास्तच जाणवणार आहे. कारण सोबती काय करतो की रुग्णाच्या खाली एक मऊ उशी ठेवलेली असते आणि आपल्या खांद्यावर त्याचं डोकं घेतलेलं असतं. त्यामुळे शक्यतो ते खाचखळगे त्या रुग्णाला लागू नये अशा पद्धतीने जो सोबती ते स्वतःच्या अंगावर घेत असतो. तो एक प्रकारचा शॉक ॲब्सॉर्बर असतो त्या रुग्णासाठी. मग त्याचा संघर्ष, त्याचा तणाव, त्याचं शारीरिक स्वास्थ्य आणि त्याचं मानसिक स्वास्थ्य या सगळ्याविषयी हे पुस्तक बोलते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक तणाव. बरेचदा आता असं होतं ना की तुम्ही मगाशी म्हटलं तसं की पुरुषसत्ताक पद्धती आहे आणि जर दुर्दैवाने घरातल्या स्त्रीवरही रुग्ण होण्याची वेळ आली आणि ती स्त्री समजा हाऊसवाईफ असेल, होममेकर असेल आणि तिच्यावर ही वेळ आली तर दोन गोष्टी होतात त्याच्यातनं. एक म्हणजे त्या स्त्री रुग्णाला खूप अपराधी वाटतात. असं वाटतं की आपण आपल्या मुलांचं करू शकत नाही, आपल्या पतीला आपल्यासाठी किती त्रास होतो, आपल्याला किती खर्च होतो. तर अशा दृष्टीने ती मानसिकदृष्ट्या कोलमडून पडते. तर अशा वेळी तिला आधार देण्याचं काम करता करता त्याला असं भासवायचं असतं की अगं ही संकट फारशी काही नाहीच आहे. आणि मी बघितलं तू कशाला याची काळजी करतेस, तू तुझा फोकस फक्त बरं होण्यावर ठेव. पण तुम्ही मला सांगा हे सोपं आहे का? म्हणजे मगाशी शेखर सर म्हणाले की सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि जवळची माणसं कष्टस नेहमी सगळे तुम्हाला खूप आशीर्वाद देतात, खूप पॉझिटिव्ह बोलतात. अरे तू काही काळजी करू नको, तो देव आहे ना असं आपण म्हणतो. पण खरं म्हणजे देव नाही आहेत ना बिलं भरायला. तर ती बिलं त्या सोबत्यालाच भरायची असतात आणि त्यालाच त्याची तजवीज करायची असते. याच्यासोबत खूप सुंदर टिप्स त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांनी हेल्थ इन्शुरन्सचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे आपण आपल्यासाठी पण हे लक्षात घ्यायचं आणि आपल्या घरातल्या तरुण पिढीला पण याचं महत्त्व समजावून सांगायचं. शेखर सरांनी सांगितलं की आमच्याकडे जर हेल्थ इन्शुरन्स नसता तर हा कित्येक लाखाच्या स्वरूपात झालेला, तुम्ही त्याची फिगर पण दिलेली एक कोटीच्या घरातला खर्च हा परवडू शकला नसता तर आपण काय करतो माहिती का? आपण एखादी पैठणी आणायला गेलो ना तर आपल्याला 10,000ची जी 12,000 द्यायला लागली तरी आपल्याला तसंही वाटत नाही. पण हेल्थ इन्शुरन्स करायची वेळ आली ना की असं होतं एवढे पैसे, इतकं जास्त प्रीमियम. पण आपण लक्षात घ्यायचं की असा विचार आपण करतो तेव्हा आपण असं म्हणतो इट ऑलवेज हॅपन्स टू अदर पीपल. पण असं नसतं. समटाईम्स इट हॅपन्स टू अस ऑल्सो. तर म्हणून संकट येण्याच्या आधीच आपण त्याची सोय कशी करून ठेवायची याची त्यांनी पुस्तकामध्ये याचा उल्लेख केला. आणि त्यांच्या संस्थेमध्ये सुद्धा आपल्या ओळखीच्या कोणाला जर असं वाटलं तर आपण पॉईंट आउट करू शकतो की तुम्हाला मार्गदर्शन करतो. मग अशी तुम्ही अजूनही उल्लेख केला की पुस्तकाच्या संस्कृतीसाठी त्याच्यामध्ये केअर गिव्हर रुग्ण नसून स्त्री आहे. तर तिच्यावर इतरही कौटुंबिक जबाबदाऱ्या पण असतात स्त्रीबद्दल. म्हणजे तीच केअर गिव्हरचं काम नाही, ती सोबती पण असते. मग तिलाच नेमकं काहीतरी झालं आहे किंवा मुलालाच नेमकं काहीतरी झालं आहे किंवा घरातली वयोवृद्ध माणसं आहेत, सासूबाई आहेत, सासरे आहेत, त्यांना काहीतरी झालं आहे तरी तिला त्या दुर्गेप्रमाणे सर्व हातांनी तिला सगळ्या आनंदाला तोंड द्यायचं. तर अशी एक खूप अशी मनाला लागणारी एक गोष्ट माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या आयुष्यात घडली आणि मला ती आत्ता इथे आठवली. मी खूप वर्षांपूर्वी जेव्हा कोल्हापूरला होते तेव्हा आम्ही एका सामाजिक संस्थेमध्ये आम्ही मैत्रिणी काम करायचो आणि ती त्या वर्षी प्रेसिडेंट होती आणि तिने वर्षभर छान काम केलं होतं. पण शेवटचे 2-3 महिने झाले आणि तिच्या सासूबाई
गौरवाचा प्रसंग. आणि घरच्यांनी तिला सांगितलं नाही जायचं. म्हणजे तिने भीतीतच विचारलं की मी 2-3 दिवस जाऊ का. वास्तविक बघता तिच्या नंदा पण त्याच गावात राहणाऱ्या होत्या. तिच्या मोठ्या होत्या 3 नंदा होत्या तिला. तर त्या नंदांची आई आजारी होती, म्हणजे हिच्या सासू. पण तिला तर घरचे लोक म्हणाले कशी जाऊ शकशील, शक्य नाही येता. आणि तिचा नवरा पण तिला असं म्हणला तुला हे विचारायला पण वाटलं नाही का, अशी कशी म्हणतेस की बक्षीस घ्यायला जाऊ. आणि मग ती म्हणाली नाही मी होऊ शकत. आणि मग तुम्ही कोणीतरी माझं दिवस आणि आम्हाला इतकं वाईट वाटलं त्यावेळेला. पण आम्ही काय करू शकलो नाही. आणि आम्ही तिला म्हटलं की आम्ही तुझ्या घरच्यांना समजावायला येऊ का. तर ती म्हणजे नका मलाच लक्ष. तर ह्या अशा आपल्या समाजामध्ये आजही घडतात. तर ह्या घडून नये. आणि आपल्याला जर असं कुठे दिसलं की असा जो सोबती आपला जवळपास कोणाचा तरी असेल तर शंकर सरांनी खूप चांगलं सांगितलं की त्या सोबत्याला आपल्या सहानुभूतीची आणि प्रेमाची आणि थोडा विसावा देण्याची गरज आपण ओळखली पाहिजे. कारण एक लक्षात घ्या की तो तुम्हाला कधीच सांगणार नाही. तो बरोबर सगळं छान आहे असंच तुम्हाला दाखवणार. तुम्ही रुग्णाला जर भेटायला गेलात तर सोबती किंवा रुग्ण दोन्ही आपली गाणी तुमच्या समोर वाचणार नाही. शक्य झालं तर कधी कधी वयस्कर माणसं असतात ती एक वेळ कृत्रिम करतात. म्हणजे म्हातारपणाला दुखण्याला कंटाळलेली असतात ती करू शकतात. पण त्यांना त्यांचे सोबती असतात ते शक्यतो तुमच्याकडे मदत मागत नाही. मग अशा वेळेला तुमच्यासारख्यांनी माझ्यासारख्यांनी आपल्यानी ही गरज ओळखून त्या सोबत्यासाठी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सोबतीला विषय हा पुस्तक मी मगाशी म्हटलं तर हा वेगळं काय आहे या पुस्तकामध्ये. तर आपली शैली आहे. आता मी लेखिका आणि अनुवादिका वगैरे म्हटल्यानंतर माझ्या ह्या पण गोष्टींकडे लक्ष जातच. तर त्यांना पत्रकारितेचा आणि लेखनाचा अनुभव आहेच. आणि त्याच्याबरोबर तिचं व्हेरी गुड कॉन्व्हर्सेशन आहे. आणि मला वाटतं तुम्ही माहिती नाही मला तुम्ही शिक्षक आहात होतात की नाही. तुम्ही आहात शिक्षक शिक्षक आहे. याचं कारण असं की समोर बसलेला माणूस आहे. कारण मी माझ्या कार्यशाळांमध्ये सगळ्यांना काय सांगते उत्तम लेखनाचं उदाहरण काय आहे. तर उत्तम लेखक स्वतःला पुढच्या स्थानावर समजून आपल्या वाचकांना खालच्या स्थानावर कधीच समजू नये. उत्तम लेखकाने असं समजावं की आपण आपल्या वाचकाच्याच लेवलला आहोत आणि आपण त्याच्याशी गप्पा मारतो. आणि उत्तम लेखनाचं वैशिष्ट्य असं आहे की मला जे बोलायचे तेच तुम्हाला समजलं पाहिजे. माझे शब्द इतके अचूक आणि इतके निर्देशित पाहिजे की तुमचा त्या शब्दावर कुठलाही गैरसमज होता कामा नये. उत्कृष्ट शिक्षकाचं पण हेच उदाहरण आहे की वर्गातला सगळ्या
सोबत्यांचं मूकपणे सोसत असलेलं ओझं समजून घेणारं असं हे पुस्तक आहे. एक संवेदनशील आणि अंतर्मुख करणारं असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे एका तरुण दाम्पत्याने आपल्या आयुष्यात आलेल्या संकटाला संकट न मानता त्या संकटातून ऊर्जा घेतली आणि त्यातून निगेटिव्ह आणि काहीतरी पॉझिटिव्ह करून दाखवलं. तर त्यांच्या या प्रवासाचा अत्यंत हृदयस्पर्शी आणि संवेदनशील असा हा लेखक आहे. या पुस्तकामध्ये गंभीर आणि आजारी व्यक्तीला आधार देणाऱ्या श्रोत्यांच्या भावनिक, शारीरिक आणि व्यावहारिक आव्हानांचा वेध घेतलेला आहे. पुस्तकाचा केंद्रबिंदू मी म्हटलं तसं रुग्ण नाही, या सोबती आहे. त्याचं तेवढं असं की रुग्ण हा त्या संपूर्ण घरातला केंद्रविषयच असतो. कारण एव्हरीबडी इज वरीड अबाउट ह्युमन वर्ल्ड आणि तुम्ही भेटायला जाता तेव्हा त्याला भेटायला जाता तुम्ही. असं तुम्ही सोबत्याला भेटायला कधीच जात नाही. तो बिचारा बाजूला स्टूलवर तरी बसलेला असतो. नाहीतर तुम्ही घरात पण तुमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायला सोबती किचनमध्ये गेलेला. तर या सोबत्याला केंद्रीभूत मानून हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक महत्वाचं का आहे? त्याच्यामध्ये मला जाणून येते म्हणजे लेखकाची एक समर्पित भावना आहे याच्यामध्ये. केवळ एक पती म्हणूनच नव्हे तर एक सोबती म्हणून. आपण जेव्हा 7 पावलं चालतो नातीचराने म्हणून, तर तेव्हा आपण इव्हन ख्रिश्चन धर्मामध्ये असतो, सर्व धर्मांमध्ये आपण ही शपथ घेतलेली असते की तुझ्या सुखदुःखांमध्ये मी सतत तुझी साथ देईन. ती 7 पावलं आपण बरोबर चालतो, पण ही जी 7 पावलं असतात ती जन्मभराचीच पावलं असतात. तर ही जी समर्पित भावना आहे ती कुठेतरी त्यांनी न दाखवता मला जाणवली. म्हणजे त्यांनी असं दाखवलं नाही. हे पुस्तक त्यांनी खूप मॅटर ऑफ फॅक्टली लिहिलेलं आहे. उगीच भावनेला पीळ पाडणारे शब्द वगैरे अजिबात वापरलेले नाही त्याच्यामध्ये त्यांनी, किंवा त्यांनी स्वतःचं काहीही उगवलं वगैरे सुद्धा केलेलं आहे. पण मला जाणवलं की हा एक समर्पित सोबतीचं आयुष्य जगत असलेल्या माणसांनी स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत. पण त्याचबरोबर या पुस्तकातून त्यांच्या पत्नीचं जे दर्शन आपल्याला घडतं. म्हणजे आता इथे आपण जे बसलो या सर्वांनाच वर्षा आणि चंद्रशेखर माहिती आहे. पण उद्या आता जेव्हा केरळमध्ये जाईल, तामिळनाडूमध्ये जाईल, आणखी कुठे आंध्र प्रदेशात जाईल, आणखी दिल्लीला जाईल, तर तेव्हा हे पुस्तक वाचताना त्यांनी जो काही रोजरता वर्षाचा उल्लेख केलेला, त्यांनी असं खूप काही चित्र वगैरे लिहिलेलं नाही त्याच्यामध्ये, पण त्यातनं आपल्याला जाणवतं की किती एकमेकांना अनुरूप असं हे जोडपं आहे. वर्षाची मला एक भावलेली गोष्ट अशी आहे की जी मुलगी आठवड्यामध्ये 2 तास 2 दिवस 3 दिवस ह्याच्या दवाखान्यात काढते आणि ते सगळं सोसत असते. तुम्ही विचार करा की त्याच्यानंतरचा दुसरा दिवस तिचा कसा जात असेल. म्हणजे मी कल्पना पण करू शकत नाही की तुम्ही एकदा त्या सगळ्या प्रोसिजरमधून घरी आल्यानंतर तिचा राहिलेला दिवस होता त्याचा दुसरा दिवस कसा जात असेल. पण तो जो काही तिला वेळ मिळतो म्हणजे आठवड्यातले 3 किंवा 4च दिवस तिच्या हातात असतात. त्याचा आपण असं धरू की तो प्रोसिजरच्या नंतरचा जो दिवस असतो तो आणखी जरा अर्धा दिवस त्यात अगदी वायात जातो. म्हणजे किती मोजके तास तिच्या हातात असतील. आणि त्याच्यात ही मुलगी काय काय करते. ती मंडल चित्रकार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जर फेसबुकवर तिची चित्र बघितली असतील तर. दुसरं म्हणजे त्या चित्रांमधनं तिला जे इन्कम मिळतात ते तिच्या फाउंडेशन केअरिंग फॉर किडनीसाठी त्या म्हणून ती ते काढते. म्हणजे ती किती कष्ट करून हे सगळं करते आणि ती अनुवादाचं काम करते. तुम्हाला माहिती आहे मी जर 2-3 तास अनुवादाचं काम केलं तर मला इतका थकवा येतो की त्याच्यानंतर असं वाटतं नाही बाबा आपल्याला चहा पाहिजे, आता आपण काही करू शकणार नाही याच्यासाठी. तर ही मुलगी हे कसं करत असते. आणि तिला जेव्हा मी विचारलं की आपण मग कसं हे करते तर म्हणजे नाही मला त्यातनं ऊर्जा मिळते. बघा कोणाला कशातून ऊर्जा मिळते. तर ते मला तिचं खूप शेखर सर आता तुम्ही एक काम करा की या पुस्तकाची पुढची आवृत्ती काढा त्याच्यात आमच्या वर्षाची जास्त घ्या. त्याच्यानंतर मी आता फडक पडणार माझं आहे लक्ष करायला. एक अभिनव दृष्टिकोन मी मगाशी एकदा म्हणालेच की हा अतिशय क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. दयाभावाने केलेली सेवा नाही तर परस्पर सहकार्याचा हा प्रवास आहे. आणि
म्हणजे प्रत्यक्ष हे सोबत्याचं आयुष्य जो कोणी जगत असेल त्यांनी जर पुस्तक वाचलं तर त्याच्या मनाला नक्की उभारी येते. कारण काय होतं की जशी रुग्णाला निराशा येते तशी त्याच्या सोबत्याला निराशा येते. म्हणजे असं वाटतं काय असतं आपल्या माणसाचं दुःख आपल्याला घेता येत नाही पण ते बघणारे आणखी दुःखकारक असतं. म्हणजे असं वाटतं की अरे त्याच्यापेक्षा मला वेदना होत आहेत ना मी त्या सहन करीन पण तुला होत असलेल्या वेदना मला बघत नाही. आणि तिच्या पती पत्नीच्या बाबतीत तर जास्तच आहे किंवा ती आई मुलगा असते समजा किंवा आई आणि मुलगी असली तरी सुद्धा असं असतं की आपल्याला आपल्या आईच्या वेदना बघत नाही किंवा आपल्या लहान मुलाला झालेल्या वेदना आपल्याला बघत नाही. तर अशी जेव्हा निराशा त्या सोबत्यांना येईल तेव्हा हे पुस्तक त्यांना नक्की उभारी देते. दुर्लक्षित मुद्दा की सोबत ही हा एक दुर्लक्षित जीव आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की सगळे जेव्हा रुग्णाला भेटायला जातात तेव्हा बिचारा अवघडून स्टूलवर बसलेला सोडती असतो तो म्हणतो बसा ना तुम्ही म्हणून स्वतः उभा राहतो नाहीतर आतमध्ये चहा करायला जातो. तर हा दुर्लक्षित ही व्यक्ती आहे. शेखर सरांनी सांगितलंय की तुम्हाला जेव्हा असं वाटेल की कुठेतरी पडून सोबत्याला कधीतरी असं वाटू शकतं त्याच्या आयुष्यात पण असे निराशेचे क्षण येऊ शकतात नाही बाबा फार झालं अरे आपल्यासारख्या माणसाला सारखं पुकारा आहे आणि वीज दिली तर आपल्याला असं म्हणतं कुठेतरी पडून जावं. किंवा आमच्यासारख्या ज्या गृहिणी असतात त्या म्हणतात मी आता कुठेतरी संन्यास घेऊन निघून जाणार कंटाळा आला मला या सगळ्याचा. कसला कंटाळा येतो आपल्याला कोणाला नाही मग त्या सोबत्याला सुद्धा येतच असेल ना कंटाळा पण तो स्वतःच्या मनाशी कधी ॲडमिट करू शकत नाही कारण त्याला मनात न कुठेतरी येत राहतं. अपराधीपणाची भावना वाटते की असं वाटतं की अरे बापरे म्हणजे माझं या प्रियजन हे असं दुःख होतं आणि मला असं वाटतं मी पहिलं मी तर हल्ली काही घरटाकडे मला असं कसं वाटलं आणि मग तो आपल्याला माफ करू शकत नाही. पण आपण स्वतःला माफ करायला शिकलं पाहिजे. म्हणजे त्या सोबत्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण मशीन नाही तर आपण माणूस आहोत आणि आपल्याला जर असं वाटलं तर ते नॅचरल आहे. आणि मग अशा वेळी काय करायचं प्रेशर कुकरची वाफ खूप पडली की काय करतो आपण काय होतं तर शिट्टी वर येते आणि ती वाफ जाते आणि मग तो प्रेशर कुकर थोडा आणि कुसकुस करून शांत होतो. पण मनामध्ये जर अशी नैराश्याची वाफ कोंडली तर त्याच्यापासून तकलीफ पण होऊ शकते. म्हणून आपण आपल्यासाठी थोडासा वेळ द्यायला पाहिजे सोबत्या आणि या सोबत्याचे जे स्नेही मित्र परिवार असेल त्यांनी सुद्धा त्याची थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे काळजी वाटपाची काळजी घ्यायला सुद्धा कोणीतरी माणसं पाहिजे आणि ती माणसं एकच असेल असं नाही 100 मित्र असतात. प्रत्येकाने वाटून काळजी घेतली तरी पण चालू शकतं. आपण असं पण म्हणू शकतो आम्ही एक दिवस डबा पाठवतो आम्ही एक दिवस रात्रीचा झोपायला येतो आपण एकत्र टीव्हीवर एखादा सिनेमा बघतो आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे त्यांनी त्याच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी थोडा व्यायाम केला पाहिजे ताज्या हवेमध्ये हिंडायला गेलं पाहिजे स्वतःसाठी त्याला वेळ काढला पाहिजे. ह्या गोष्टी हे मुद्दे त्यांनी केलेले हे मुद्दे दुर्लक्ष करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी व्यावहारिक मार्गदर्शन खूप छान केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आणखी अशा प्रकारचे जे आर्थिक किंवा कागदपत्रांच्या पूर्ततेविषयी त्यांनी लिहिलेलं याच्यामध्ये तर ह्या स्वरूपाचं जे टेक्निकल मार्गदर्शन व्यावहारिक मार्गदर्शन हे जे आपल्यासारखे स्नेही सांगू शकत नाहीत. आपण काय म्हणून सगळं छान होईल बघ का आपली काळजी करू नको पण प्रत्यक्ष नुसतं नाही ना म्हणून चालत त्याला काही फॉर्म भरायला लागतात आणखी काही नंबरही असतात. नंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये तातडीने तुम्हाला इमर्जन्सीत जावं लागलं तर त्याची तयारी घरी कशी करून ठेवावी. नॉर्मली आपली मुलगी बाळंतपणाला आली की आपण तिची बॅग करून ठेवतो पण अशी रुग्णाची सुद्धा तयारी करायला लागते. तर याचं त्यांनी छान अनुभव केलं की ही बॅग कशी करावी तयार ठेवावी. त्यावेळी तुमच्या अशी इमर्जन्सी येऊ शकते. वर्षाच्या बाबतीत अशा इमर्जन्सीज किती वेळेला आलेल्या तर अशा वेळेला न घाबरता हातपाय मुलांनी कशी केलं तसं हातपाय गाळून चालत नाही त्यावेळेला तुम्ही पण कसं उघडायचं याचं मार्गदर्शन त्यांनी वैयक्तिक संघर्षामध्ये जोडपं अजिबात अडकून पडलं नाही तर त्यांनी आपल्यासारख्या संकटग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी म्हणून या संस्थेची उभारणी केली आणि दुःखाला एका सकारात्मक ध्येयामध्ये बदललं. तर आपण सर्वांनी त्यांना या संस्थेच्या कार्यामध्ये भरघोस मदत करू
लावलेलं हे रोप आहे त्याला आपण पण आपल्या घरी पाणी घालतो. आणि तुम्ही सगळ्यांनी माझं भाषण आवडीने छान ऐकून घेतलं आणि मोबाईलमध्ये बघितलं नाही, घड्याळाकडे पाहिलं नाही, मीच बघत जास्त आणि तुम्ही मला इथे बोलवलं प्रेमाने. आणि कार्यक्रम हा औपचारिक